मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत गणेश पुराण। पहिला गणेश पुराणाचा भाग, पहिल्या दिवसाचा भाग, अष्टविनायक मधलं एक अष्टविनायक आपलं झालेलं आहे। आता दुसऱ्या अष्टविनायकाला आपण सुरुवात करणार आहोत। तर घर बसल्या सर्वांनी गणेश पुराणाच्या अष्टविनायकांच्या कथा आणि अष्टविनायकांच्या तीर्थांचं पुण्य घर बसल्या सर्वांनी घ्यावं आणि गणेश पुराणांचं श्रवण नक्की करायचे। शेअर, सबस्क्राईब, लाईक, कमेंट्स कुठून कोणत्या गावावरून नक्की करा। तुमचा एक कमेंट्स माझा आत्ममनोबल वाढवून जातं आणि मला दुसरा व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळतो। आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर 10 जणांना जो ग्रुप आहे त्यांना बी टाकलं तरी पण ते हे मराठीमध्ये छानपैकी गणेश पुराण श्रवण करतील। तर आता आपण ऐकूया। अगोदर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सोमकांत राजाची कथा ऐकली। सोमकांत राजा हा सर्व राजपाट सोडून अरण्यामध्ये गेला होता। तर तेथे त्याला भृगुऋषी भेटले। भृगुऋषीच्या आशीर्वादाने ओम गम गणपते नमा या मंत्रामध्ये सर्वात मंत्रराज श्रेष्ठ मंत्र त्यांना मिळाला। त्याशिवाय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य शु सर्वदा या मंत्राचा त्यांनी हातात पाणी घेतलं। संकल्प करून राजाच्या अंगावर शिपडताच बरोबर राजाचे असंख्य पापे शरीरामधून जो मनुष्य पापरूपी मनुष्य प्रत्येकाच्या शरीरामध्ये एक पाप पुरुष बसलेला असतो। तर तो पाप पुरुष भृगुऋषींच्या हातात जे पाणी होतं त्या मंत्राच्या प्रभावाने ते मनुष्य पापरूपी मनुष्य हा प्रत्येक प्राण्यांच्या शरीरात राहतो। तर तो मनुष्य बाहेर आला पाप पुरुष, आणि तो पाप पुरुष आंब्याच्या झाडावर सांगितले की त्या मला ठिकाण द्या, नाहीतर मी सोमकांतासह तुम्हाला सर्वांना खाऊन टाकेल। तर पाप पुरुषाला सांगितलं की तू आंब्याच्या झाडावर बैस। तर आंब्याच्या झाडाला स्पर्श होताच बरोबर ते आंब्याचे झाड पण जळून भस्म झालं आणि राख झालं। तर भृगुऋषींनी सोमकांत राजाला सांगितले की तू गणेश पुराणांचे श्रवण कर, कारण की तुझ्या हातून असंख्य पापे झाली आहेत, पुण्य कुठलंच नाही आहे। तर तू गणेश पुराण जर श्रवण करेल तर हे आंब्याचं झाड पूर्वीवत वापस येईल असं सांगितलेलं होतं। तर मागच्या व्हिडिओचा हा इंट्रो 1 मिनटं, 1.5-2 मिनटासाठी मी तुम्हाला 1 मिनटातच हा संपूर्ण व्हिडिओचा इंट्रो तुम्हाला समजावून दिलेला आहे। पहिले अष्टविनायकांचा हा इंट्रो होता। आता दुसरे अष्टविनायक आपले गणेशाचे स्वरूप काय आहे, कसे आहे, तर ते आपण श्रवण करूया। श्री गणेशाय नमो नमः। पाण्याची बाटली जवळ ठेवून घ्या। व्हिडिओ लावला असेल तर 2 अगरबत्ती, देवाऱ्यात दिवा लावा, 1 तेलाचा दिवा, 1 तुपाचा दिवा, तूप नसेल तर तेलाचाच दिवा लावा। व्हिडिओ स्वयंपाक करता करता पूजा करत आहे। पूजा करता करता गणपतीच्या मूर्तीसमोर गणपतीची सेवा अर्चना करत आहे। गणपतीजवळ रांगोळी, पूजा, आरती तयार करत आहे। व्हिडिओ लावून द्या। 2 शब्द कानावर गणेश पुराणांचे श्रवण पण केलं तरी सर्व पापे जळून भस्म होतात आणि आपल्या शरीरात जो पाप पुरुष राहतो प्रत्येकाच्या शरीरातला, तर तो पाप पुरुष आपल्या शरीरातून बाहेर निघून जाईल। तर गणेश पुराणाचं श्रवण नक्की करा। त्या पाण्याच्या बाटलीत 2 अगरबत्त्या लावल्या असतील त्याची रक्षा थोड्या त्या पाण्यात टाका। ती रक्षा 10 दिवसांपर्यंत सकाळ संध्याकाळची रक्षा अगरबत्त्यांची जमा करा। 10 दिवस साक्षात गणपती बाप्पा लक्ष्मी मातेला घेऊन साक्षात विराजमान होतात। ते पृथ्वीवर 10 दिवसासाठी खरोखरच आलेले राहतात। तर हे रक्षा एका डबीत जमा करा। मुलींचे लग्न जुळायला जात असणार ती रक्षा कपाळी लावून जा, खिशात ठेवून जा। मुलं पेपरला जात असतील त्यांच्या कपाळी लावा। कोणत्याही कामासाठी ही रक्षा लावा। सर्व संकटांचा सर्व विघ्नांचा नाश करणारी ही रक्षा आहे। ही रक्षा अशा ठिकाणी ठेवा। त्या डबीमध्ये नाव लिहून घ्या वरून पेनाने, गणेश पुराणाची रक्षा, नाहीतर गणपतीच्या 10 दिवसांची रक्षा असे एब्रोटेपने नाव टाकून स्टिकरने लिहून ठेवा। म्हणजे ती रक्षा इकडे तिकडे होणार नाही। मासिक पिरियड, डिलिव्हरी, सुतक वगैरे काहीही आले असेल तर त्याला हात लावू नये, म्हणजे त्याचा प्रभाव कमी होणार नाही। तर असे हे गणेश पुराणाचे श्रवण नक्की करा। ते पाणी तुम्ही घरात बाटली ठेवली असेल ते घरामध्ये संपूर्ण शिंपडा। प्रत्येक रूममध्ये मटक्यात टाका, मुलांना प्यायला द्या। बाकी पाणी उरलेलं परत ती बाटली गंगाजलसारखी वेगळी ठेवा आणि ती बाटलीत पाणी बिस्लरीचं ॲड करा। बिस्लरीच्या पाण्यात किडे पडत नाही, जंतू राहत नाही। तर बिस्लरीचीच बाटली आणा, ॲक्वाचंच पाणी घ्या, त्याच्यात साधं पाण्याने त्या पाण्यात किडे जंतू पडू शकतात, कारण ते पाणी आपलं गणेश पुराणाचं आहे। हे 10 दिवस महत्त्वाचे आहे म्हणून ते पाणी व्यवस्थित ठेवा। आता गणेश पुराणाला दुसऱ्या अष्टविनायकाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। गणेशाचे स्वरूप पुढे सूत सांगू लागले। ब्रह्मदेवाची फलश्रुती ऐकून व्यासांना फार आनंद झाला।
ते ब्रह्मदेवाला म्हणाले, हे पितामहा, तुमच्या उपदेशाने माझे कान तृप्त झाले. हा मंत्र खरंच खूप महान आहे. त्याच्याविषयी किती ऐकले तरी समाधानच होत नाही. म्हणून म्हणतो की पूर्वी या मंत्रप्रभावाने कोणतीही सिद्धी प्राप्त झाली हे कृपया करून मला सांगा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, तू खरा निष्ठावंत आहेस. तुझ्यासारखा शिष्याला हे गुपित सांगताना मला खूप आनंद होत आहे. कोणत्याही कार्याच्या प्रारंभी ओंकार रूपी श्री गजाननाचे पूजन केले असता सर्व संकटाचा नाश होतो. देव, गंधर्व, यक्ष, किन्नर, राक्षस, चारण, नाग आणि गुहक आदी समस्त देवी देवता दानव श्री गजाननाचे पूजन करतात. जो श्री गजाननाय नमः या मंत्राने गजाननाला जर प्रसन्न केले, त्याच्या सर्व संकटांचा नाश होतो आणि सर्व इच्छा त्याच्या त्वरित पूर्ण होतात. तर गणेशाला प्रिय ह्या 5 वस्तू नक्की अर्पण करा. गणेशाला मोदक खूप आवडतात. जो कोणी मोदकाचा नैवेद्य गणेशाला या 10 दिवसात लावतो त्याची सर्व कामे निर्विघ्नपणे पार पडतात. आणि मोदकाने जो भोग लावलेला असतो गणपती बाप्पाला, तर त्याच्यातला एक मोदक उंदीर मामाला द्या, कारण गणपती बाप्पाचं वाहन उंदीर मामा आहे. तर मोतीचूरचा लड्डू हा गणपतीला खूप आवडतो, तर त्याच्याने गणपती बाप्पा आपल्यावर खूप लवकर प्रसन्न होतात. तर शुद्ध गाईच्या तुपाचा, बेसनचा लड्डू या चुरम्याचे लड्डू बनवून गणपती बाप्पाला अर्पित करा. त्यानंतर गणपती बाप्पाला नारियल, तीळ आणि सुजी लड्डू हे खूप आवडतात आणि गुळाचा भोग नक्की द्या या आवडत्या वस्तूंनी. गणपती बाप्पाला दुर्वा सर्वात जास्त प्रिय आहे. दुर्वा जो कोणी गणपती बाप्पाला 3 दळी या 5 पत्त्यांची ही खूप उत्तम आहे. ते सर्व विघ्नांचा नाश करणारी, सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे. म्हणून गणपती बाप्पाला दुर्वा पण खूप आवडते. गणपती बाप्पाला जास्वंदाचे फूल खूप आवडतात, तर गणपती बाप्पाला जास्वंदाचे फूल नक्की अर्पण करा. गेंद्याचे फूल नक्की अर्पण करा. गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये तुलसी निषेध आहे, तर कोणीही गणपती बाप्पाला तुलसी चढवायची नाही. जर तुम्ही तुलसी चढवली तर तुम्हाला पाप लागेल आणि तुमच्या कोणत्याही कार्यात यश येणार नाही. गणपती बाप्पाला केळं खूप प्रिय आहे. जो कोणी या गणपतीच्या 10 दिवसात गणपती बाप्पाला केळे अर्पण करतात त्यांच्यावर गणपती बाप्पा अपार धनसंपत्तीचा भंडार भरून देतो. कारण की गणपती बाप्पा एक गजमुख, त्यांचं एक रूप आहे गजमुखी. तर या गजमुखी आणि हत्तीचे जे रूप आहे त्यांचे, तर त्यांना ते हत्तीची जी सोंड त्यांना तोंडाला लावलेली आहे गजमुख, त्यांचे मुखाचे जे मुख आहे, त्यांचा जो फेस आहे तो गजमुखी आहे. तर जो कोणी त्यांना केळं अर्पण करतो तर गजाननाला केळे खूप आवडतात, हत्तीला केळे खूप आवडतात. म्हणून ओम गजमुखाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करून एक दिवशी केळ्याचे भोग नक्की लावा. याच्याने सर्व समस्यांवर मात होईल आणि आर्थिक परेशानी दूर होतील आणि आपल्या मुलाबाळांची प्रगती होईल, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तर तुम्हाला केळ्याचे भोग नक्की लावायचे. गणपती बाप्पाला सिंदूर खूप प्रिय आहे, सिंदूर वर्ण आहेत ते. तर जो कोणी गणपती बाप्पाला सिंदूर लावतो त्यांचा तो सिंदूर जो आहे हा मंगलचा प्रतीक आहे. तर सिंदूरने जर लेपन केले, शिवपुराणामध्ये एक श्लोक सांगितलेला आहे. मी तुम्हाला शिवमहापुराण पण वाचून दाखवले, श्रवण करून दाखवले. तर शिवमहापुराणातला एक श्लोक या गणेश पुराणामध्ये आला आहे. नुसते हा श्लोक श्रवण केल्या मात्र सर्व पापे जळून भस्म होतात. तर कुठला तो मंत्र आहे फक्त श्रवण करा आणि ओम सिंदुराय नमः या मंत्राचा जप करत कपाळी गणपती बाप्पाला सिंदूर नक्की लावा. आनेन तव सिंदूरम दृशयति सामप्रतम यदि तस्मातं त्वं पूजनीयो असि सिंदूरेन सदा नरे. अर्थात हे गणपती बाप्पा, तुम्हाला हा जो सिंदूर मी अर्पण केला आहे तर तो तुम्ही हा सिंदूर नक्की तुम्ही तुमच्या मस्तकी धारण करा. कारण की ज्या वेळेस तुम्हाला गणेशजीचं ज्या वेळेस सिर काटलं गेलं होतं आणि त्यांना हत्तीचं सिर लावलं गेलं होतं, त्यावेळेस पार्वती मातेने सर्वप्रथम सिंदूरचं लेपन केलेलं होतं. सर्वप्रथम माता पार्वतीने त्यांना सिंदूरचा टिळा लावलेला होता. म्हणून गणपती बाप्पाला ज्या मुखाला जो कोणी सिंदूर लावतो तर त्याच्या सर्व मनुष्याची सदैव त्याच्यावर तर कृपाच राहते. पण 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होऊन विघ्नहर्ता
गणपतीची त्याच्यावर अपार धनसंपदा राहते, म्हणून सिंदूर नक्की लावा टिळाला, टीका कपाळी त्यांना, आणि याच्या अलावा त्यांना सुपारी, साबूत हळदी, मोली, धागा, जनेऊ हे नक्की अर्पण करा. गणपतीची धूप दीप आरती करा आणि मोदक वगैरे जे तुम्हाला सांगितलं आहे, शमीचं पान, दुर्वा नक्की त्यांना अर्पण करा. या महत्त्वाच्या या वस्तू जो कोणी अर्पण करतो त्याला अष्टविनायकाच्या तीर्थामध्ये स्नान केल्याचे, अष्टविनायक केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल असे येथे सांगितले आहे. तर आता आपण गणेशाची एक कथा ऐकूया. तर ह्या गजानन या मंत्राने कोणाला प्रसन्न झाला तर ओम गजाननाय नमः, आणि या सर्व सामग्री कोणी अर्पण केलेल्या होत्या तर त्याची एक कथा आहे. प्रलयाच्या वेळी सोसाट्याच्या वाऱ्याने पर्वतसुद्धा उडून जातात. 12 सूर्य एकदम प्रकाशमान होऊन सर्व पाणी आटून नाहीसे होते. नंतर अग्नी प्रकट होऊन सर्व पृथ्वी जळून भस्म करतो. नंतर सर्वतक नावाचा मेष जलवृष्टी करून सर्व जलमय करून टाकतो. हत्तीच्या सोंडे एवढ्या धारांनी आकाशातून ती वृष्टी येत असे. अशा प्रकारे पंचमहाभूते असंतुष्ट होऊन सर्व सृष्टी नष्ट होते. अशा वेळी अनुरूपात श्री गजानन कुठेतरी दडलेला असतो. बराच कालावधी निघून जातो. सर्व विश्वच अंधकाराने भरून जातो. नंतर ओंकार रूपी नाद ब्रह्म मायेने निर्माण झालेली पुन्हा सृष्टीची रचना ज्याच्यामुळे होते तोच परमात्मा श्री गणेश होय. जो गणेशाची दुर्वा, लाडू, मोदक, सिंदूरने जो कोणी गणेशाला चढवून ओम गजाननाय नमः या मंत्राचा, श्री गजाननाय नमः या मंत्राचा जो कोणी जप तप हवन मंत्र करतो त्याच्यावर गणपती बाप्पाची असीम कृपा राहते. तर तोच गणेश परमात्मा होय. त्याच्यापासून त्रिगुणांची तसेच ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांची सुद्धा निर्मिती झाली आहे. अशाच पद्धतीने प्रलय होऊन गजाननाच्या मायाशक्तीच्या योगाने ब्रह्मादी देव उत्पन्न होतात. पण त्यांना आपण कोण आहोत, आपल्याला काय काम करायचे हे समजतच नाही. आपल्याला कोणी निर्माण केले हे पाहण्यासाठी त्यांनी 21 स्वर्ग, पृथ्वी, पाताळादी लोक शोधून पाहिले, पण त्यांना काही त्याचा शोध लागला नाही. नंतर काही काळ पुन्हा घोर तपस्या केल्यावर त्यांना आकाशात अवर्णनीय असे प्रकाश दिसू लागले. त्या प्रकाशामुळे डोळे दिपून गेले. तिघेही त्या प्रकाशाचा शोध घेण्यासाठी आकाशात खूप फिरले, फिरून थकले. त्याची ही अवस्था पाहून श्री गजाननास त्याची दया आली. त्याने आपले रूप प्रकट करून दाखवले, दर्शन दिले. गजाननाला पाहून कमळेही लज्जित झाली. त्याच्या शरीराच्या रक्तवर्णाने सायंकाळचा सूर्य तेजहीन झाला. श्री गजाननाचे पिवळ्या रंगाचे कटीसूत्र बघून मेरू पर्वतही पारिजात झाला होता. श्री गजाननाला 4 हात असून प्रत्येक हातात खडक, खेटक, धनुष्य आणि शक्ती अशी 4 आयुधे आहेत. त्यांचे नाक हत्तीच्या सोंडेप्रमाणे सुंदर आहे. पौर्णिमेच्या चंद्रापेक्षाही त्यांचा चेहरा तेजस्वी आहे. वराहला लाजवेल असा त्यांच्या मुखातून एक दात बाहेर आलाय. सोंडेचे टोक पाहून ऐरावत वगैरे 8 दिग्गजांना भीती वाटेल अशी होती. त्यांच्या मस्तकावरील मुकुट अनेक सूर्यापेक्षा अधिक दैत्यपान दिसत होते. त्यांच्या अंगावरील वस्त्राने दिव्य तेजस्वी ताऱ्यांचे तेज हरपले होते. असे हे श्री गणेशाचे मनोहारी रूप पाहताच तिघा देवांना त्यांची मुक्तकंठाने स्तुती करण्यास सुरुवात केली. मग ब्रह्मदेवाला लाभले विश्वरूप दर्शन. तिघही श्री गणेशाचे स्तवन करतात. ब्रह्मा, विष्णू, महेशांनी गणपतीची स्तुती करतात. कोणत्या मंत्रांनी कोणत्या स्तोत्रांनी ते स्तुती करतात. श्री गजाननाय नमः या मंत्राने ते खरोखरच गजाननाची स्तुती करतात. आणि मग परब्रह्म तूच आहेस. रजोगुणाच्या आश्रयाने ब्रह्मा होऊन सृष्टीचे निर्माण तूच करतोस. तू सर्व विश्वाचे कारण आहेस. तू सर्व विद्याचे निदान आहेस. तू सत्वगुणाच्या आश्रयाने विष्णू होतोस. अनेक अवतार धारण करून सर्व सृष्टीचे रक्षण करतोस. रजोगुणाच्या आश्रयाने तू ब्रह्मा होऊन सृष्टी निर्माण करतोस. तमोगुणाच्या शय्याने शंकर होऊन सर्व सृष्टीचा नाश करतो. सर्व वेदांचा सार तूच आहे. इंद्र, चंद्र, वायू, सूर्य ही सारी तुझीच रूपे असून पंचमहाभूते तुझ्यापासूनच उत्पन्न झाली आहेत. तुझी उपासना करणाऱ्यांना संकटाची पीडा होत नाही. जो कोणी गजाननाची उपासना करतो, गणेश पुराणाचे श्रवण करतो, त्यांना संकटाची पीडा होत नाही. तुला मिळवण्यासाठी आम्ही तिघा देवांनी पुष्कळ भटकती केली, परंतु तुझ्या कृपेनेच आम्हा तिघांना तुझे दर्शन झाले आहे. जो कोणी गणेश पुराणाचे श्रवण करतो, मंत्र स्तोत्र गायतो, त्याला गजाननाचे दर्शन लाभते. अशा प्रकारे तिन्ही देवांनी केलेल्या स्तुतीमुळे श्री गजानन बोलू लागले. ते म्हणाले, ज्याच्यासाठी तुम्ही एवढे कष्ट घेतले आहेत तोच मी आता तुमच्या पुढे प्रत्यक्ष उभा आहे. तुम्ही केलेल्या स्तुतीने मी तुम्हाला प्रसन्न झालोय. जो कोणी ही स्तुती
ऐकतो, या पूजा सामग्री मला चढवतो, तो मला अतिशय प्रिय राहतो आणि मी त्याच्या हृदयात कायमस्वरूपी वास करतो. तुम्हाला जो वर मागायचा असेल आता तो मागून घ्या, असे गजाननाने ब्रह्मा विष्णू महेशाला सांगितले. आणि ओम श्री गजानना या मंत्राने तिघ देवांनी त्यांची स्तुती केली. आता जी स्तोत्र गायली, ज्या स्तोत्राचे पठण जो कोणी प्रांतकाळ सकाळ संध्याकाळ या एक वेळा सुद्धा ऐकेल तरी त्याचे सर्व पातके पीडा नष्ट होईल आणि त्याला धनसंपत्ती मिळेल, मोक्ष मिळवण्याचा तो पात्री होईल. या वराने तिन्ही देवांना खूप आनंद झाला. ते म्हणाले, गजानना तुम्ही आमच्यावर प्रसन्न झाला आहात तर मग तुमचे विस्मरण आम्हास कधी होऊ नये असा वर आम्हाला द्या. तसेच आम्ही प्रकट झाल्यावर आम्ही कोणते कार्य करायची तेही आम्हाला सांगा. त्यावर श्री गजानन म्हणाले, ठीक आहे, माझ्यावरील तुमची श्रद्धा अखंड राहील. तुमच्या गुणानुसार मी तुमची कार्य तुम्हाला नेमून देतो. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करावी, विष्णूचे त्याचे रक्षण करावे आणि शंकराने पुन्हा त्या सृष्टीचा नाश करावा असे सांगून श्री गजाननाने त्या तिघांना संपूर्ण वेद शास्त्र पुराणे यांचा उपदेश केला. त्यांच्या कर्तव्याचे सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी निर्माण केले. मग श्री गजाननाला ब्रह्मदेव विनम्रपणे म्हणाले, हे देवादी देवा, सृष्टी निर्माण करण्यास सांगितले पण ती कशी निर्माण करावी हे मला समजत नाही, तेही तुम्हीच सांगा. श्री गजानन म्हणाले, माझ्या देहात सर्व ब्रह्मांडाचे वास्तव्य आहे, हे तू एकदा बघ म्हणजे तुला सर्व समजेल. श्री गजाननाने ब्रह्मदेवाला श्वासामागे आपल्या हृदयात नेले. गजाननाच्या हृदयात औदंबराच्या फळाप्रमाणे अनेक ब्रह्मांड होतील. त्यातील एक ब्रह्मांड फोडून गजाननाने ब्रह्मदेवाला दाखवले. सर्व सृष्टी त्या एका ब्रह्मांडात सामावलेली होती. त्या फोडलेल्या ब्रह्मांडात दुसरा ब्रह्मादेव, विष्णू, रुद्र, इंद्र इत्यादी अनेक देव आणि पृथ्वी, अरण्य, नद्या, समुद्र, यक्ष, गंधर्व, किन्नर, ऋषी, राक्षस, मनुष्य, पशु, मत्स्य, उद्भिज, स्वदेश, जारज, अंडज असे 4 प्रकारचे प्राणी, 21 स्वर्ग, सप्त पाताळे वगैरे सर्व दृश्य सृष्टी ब्रह्मदेवाला प्रत्यक्ष पाहायला मिळाले. हे पाहून झाल्यावर दुसऱ्या अंड्यात काय आहे हे पाहण्यासाठी दुसरेही ब्रह्मांड फोडून पाहिले. नंतर त्यातही पहिलाच प्रकार दिसला. अशी ही ब्रह्मांडाची रचना पाहून ब्रह्मदेवाची मतीच गुंग झाली. ती अद्भुत निर्मिती पाहून आपण इथून जावे की इथेच थांबावे याचाही निर्णय त्याला घेता येईना. अशा अवस्थेत पुन्हा ब्रह्मदेवाने श्री गजाननाची आराधना केली आणि ब्रह्मदेव म्हणाला, हे गणेशा, आकाशातील अगणित नक्षत्र, वाळवंटातील वाळूचे कण जसे कोणालाही मोजता येणार नाही त्याप्रमाणे तुझ्या हृदयात असलेल्या ब्रह्मांडाची संख्या कोणालाही निश्चित करता येणार नाही. गजानना, तुमचे हे असे अचानक दर्शन झाल्याने मला मोक्षही नकोसा वाटू लागला आहे. या विचित्र निर्मितीमुळे माझी बुद्धी काम करत नाही. आता मी इथेच राहावे की बाहेर जावे हे पूर्णपणे तुमच्या हाती आहे. तेव्हा तुम्ही सांगा की मी काय करू. ब्रह्मदेवाची ती द्विधा अवस्था बघून श्री गजाननाने तात्काळ त्याला आपल्या उदरातून बाहेर काढले. तसेच शंकर व विष्णू यांना आपल्या कर्णमार्गातून आत नेऊन ब्रह्मांडाचे दर्शन करवले. ते दर्शन होताच शंकर व विष्णू तर तेथेच झोपी गेले. आता ब्रह्मदेवाचा गर्वनाश कसा केला गजाननाने. भृगु ऋषी पुढे सांगत होते की वेदशास्त्र पुराणे आधी आपल्याला माहीत झाले म्हणून ब्रह्मदेवाला खूपच गर्व झाला होता, कारण शाप आणि वर देण्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त झाले होते. या विचाराने सृष्टी तयार करणे अगदी सहज सोपे झाले होते. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती करायला सुरुवात केली पण अचानक खूप संकटे त्यांच्या समोर उभी राहिली. मधमाशांनी घोगाव्या त्याप्रमाणे संकटे ब्रह्मदेवाभोवती फिरू लागल्या. 3 डोळ्यांची, 7 हातांची, वेरीसारख्या अजस्र तोंडांची, पाय नसलेली, 5 तोंडांची, 6 पायांची, 5 व 10 हात असलेली भयानक आकार घेणारी ती संकटे पाहून ब्रह्मदेवाला भीती वाटू लागली. ती विघ्न मोठमोठ्याने आरडाओरडा करून ब्रह्मदेवांना ठोसे मारू लागली. एक विघ्नाने तर ब्रह्मदेवांना शेंडीला धरून जोरजोरात झोके दिले. आता हाताच्या विघ्नाने तर ब्रह्मदेवाची मिशी पकडून जोरजोरात उपटायला सुरुवात केली. कोण त्याचे हातपाय बांधत होते तर कोणी त्यांचे कान उपटत होते, कोणी त्यांची निंदा करत होते तर कोणी त्यांची स्तुती करत होते, कोणी त्याला लाथाबुक्क्यांनी मारत होते. हे पाहून ब्रह्मदेवाचा गर्व कुठल्या कुठे पळून गेला. हे अत्यंत दुःखी होऊन शेवटी बेशुद्ध पडले. थोड्याच वेळाने ब्रह्मदेवाला जाग आली. त्यांनी गजाननाचे स्मरण केले. ब्रह्मदेव म्हणाले, श्री गणेशा, मी खरोखर मूर्ख आहे. सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य तू माझ्यात उत्पन्न केलेस, पण हे विघ्न माझ्या कामात उपद्रव आणतात, त्यांचा बंदोबस्तही तूच कर. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने श्री गजाननाचे स्तवन करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तू तपश्चर्या कर अशी आकाशवाणी झाली. अशा आकाशवाणीने होता सर्व विघ्न पळून गेले. हे बघून ब्रह्मदेव म्हणाले, मी तपश्चर्या करीन पण मंत्रोपदेश आणि योग्य ठिकाण मिळाल्याशिवाय मी कशी काय तपश्चर्या करू. या काळजीने ब्रह्मदेव चिंतातूर झाले. डोक्यावर रत्नजडित मुकुट व सर्व अंगाला रक्तचंदनाची उटी, शेंदूरवर्ण मस्तक, गळ्यामध्ये रत्नांच्या माळा आणि योगोपवीत दंडामध्ये रत्नांची भूषणे, बोटात सोन्याच्या अंगठ्या, कवऱ्याला सर्पभूषण, अंगावर तांबडी वस्त्रे, मस्तकावर चंद्रमा अशा श्री गजाननाचे ब्रह्मदेवाने स्मरण करता
करताच वडाकडे पहा अशी आकाशवाणी झाली. ही आकाशवाणी ऐकून ब्रह्मदेव पुन्हा काळजीस त्रस्त झाले. तेव्हा ब्रह्मदेवाला श्री गणेशाने वर दिला की भृगु ऋषी पुढे म्हणाले, ब्रह्मदेव झोपले असता त्यांना एक विचित्र स्वप्न पडले. सर्व सृष्टी जलात बुडाली होती. मात्र स्वप्नात एक वडाचे झाड त्यांना ब्रह्मदेवाला दिसले. या गोष्टीचे नवल वाटले की सर्व सृष्टी जलमय झाली आता असता हे वडाचे झाड कसे काय शिल्लक राहिले असा त्यांना प्रश्न पडला. त्या वडाच्या झाडाचे निरीक्षण करत असताना त्यांच्या एका पानावर एक नाजूक बालक त्यांना दिसले. त्या बालकास 4 हात होती. त्यांच्या मस्तकावर रत्नजडित मुकुट होता. त्या बालकाचे शरीर मनुष्याचे होते. तोंडातून एक दात बाहेर आला होता. तसेच एक सोंडही होती. त्यांच्या गळ्यात मोत्यांची माळ होती. मस्तकावर अर्धचंद्र होता. सोंडेने पाणी घेऊन ते बालक आपल्या अंगावर उडवून घेत होते. अशा प्रकारचे ते बालक पाहून ब्रह्मदेवांना हसू आले. ते हसू ऐकून बालकरूपी गजानन खाली आले. ब्रह्मदेवाला म्हणाले, ब्रह्मदेवा, मी मोठा आहे असा तुला गर्व झाल्यामुळे तुला विज्ञान छळले, म्हणून तुला तप करायला सांगितले. ते कसे करायचे हा तुला प्रश्न पडला, म्हणून तुला मी एकाक्षरी मंत्र सांगतो. तू या मंत्राचा 10 लक्ष वेळा जप कर, म्हणजे मी तुला साक्षात दर्शन देऊन सामर्थ्य संपन्न करीन. असे हे भयानक स्वप्न पाहून ब्रह्मदेव जागी झाले. आपल्याला श्री गजानन कधी साक्षात दिसणार आहे याची त्यांना ओढ लागली होती. सकाळी उठून त्यांनी स्नान केले आणि जपाला सुरुवात केली. ब्रह्मदेवाने निराहार राहून सहस्र वर्ष घोर तपश्चर्या केली. तेव्हा ब्रह्मदेवाच्या तोंडातून भयानक अशा ज्वाळा बाहेर पडू लागल्या. ब्रह्मदेवाची तपश्चर्या बघून श्री गजानन प्रसन्न झाले. त्यांनी लगेच ब्रह्मदेवांना दर्शन दिले. गजाननाचे ते तेजस्वी रूप पाहून ब्रह्मदेव पुन्हा काळजीत पडले. त्यांचे मन तपश्चर्येत लागेना. त्यांनी तसेच डोळे मिटून घेतले. त्यांची ही अवस्था पाहून गजाननाने त्यांचे सांत्वन केले. गजानन म्हणाले, ब्रह्मदेवा, अरे स्वप्नात ज्याने तुला मंत्रोपदेश केला तो प्रत्यक्ष आता तुझ्या समोर उभा आहे. माझं स्वरूप सौम्य आहे. आता तू जे जे मागशील ते सर्व तुला लगेच मिळेल. ब्रह्मदेवांना फार आनंद झाला. त्यांनी 4 मस्तकांनी श्री गणेशाला नमस्कार केला. ब्रह्मदेव म्हणाले, वेदांनाही माहीत नसलेल्या परमात्म्याचे दर्शन आज मला झाले. माझा जन्म धन्य झाला असं मला वाटतं. तुम्ही मला प्रसन्न झाला तर तुमचे कधीही विस्मरण होऊ नये. तुमच्याविषयी भक्ती माझ्या हृदयात राहू द्यात. सर्व विघ्न निवारून सृष्टीची निर्मिती करण्याचे सामर्थ्य मला दे. मला जेव्हा तुमची आठवण होईल, तुमचे स्मरण करीन, त्यावेळी मला दर्शन लाभ व्हावा. श्री गणेश म्हणाले, माझ्या केवळ दर्शनाने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. जो कोणी हा अध्याय ऐकेल तरी सुद्धा त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. माझे भक्त स्मरणानेच तुझी सर्व संकटे दूर करतील. जो कोणी या गणेश पुराणाचे स्मरण मात्रे आणि श्रवण मात्रे त्यांची सर्व संकटे दूर होतील. आता तुला सर्व सृष्टीची निर्मिती करायला सुरुवात कर. ब्रह्मदेवाला सृष्टी रचना करायचे सामर्थ्य वरप्रसादाने प्राप्त झाले. ब्रह्मदेवांना श्री गणेशाची पूजा केली. ती करता सिद्धी आणि बुद्धी नावाच्या 2 कन्या तेथे प्रकट झाल्या. भक्तांचे कल्याण करता ब्रह्मदेवाची श्री गणेशाकडे वर मागितला. त्या दोघींनी श्री गणेशाला अर्पण केल्या. सिद्धी आणि बुद्धी या ब्रह्मदेवांनी गणेशाला अर्पण केल्या. त्या दोघींचा स्वीकार करून ते अंतर्धान पावले. मग ब्रह्मदेवाची कथा ऐकून सोमकांत राजा आनंदित झाला. आता सोमकांत म्हणाला, ऋषी महाराज, आता सृष्टी कशी निर्माण केली ते सांगा. ब्रह्मदेवाने सृष्टी कशी निर्माण केली ही ब्रह्मदेवाची कथा भृगु ऋषीने सोमकांत राजाला तोच सर्वात पहिल्या अध्यायापासून तर हा अजून आपले तेच अध्याय चालू आहे. तर आता सोमकांत राजाला गणेश पुराणाचे श्रवण करायचं आहे, म्हणून संपूर्ण कथा हे भृगु ऋषी आता सांगत आहे की ज्या वेळेस ब्रह्मदेवांनी पुराणे रचायला सुरुवात केली त्यावेळेस त्यांनी गणपतीची पूजा केली नाही, म्हणून ब्रह्मदेवाची मती मारली गेली. त्यांच्यावर असंख्य संकटे येत होती. मग त्यांना ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी श्री गजाननाय नमः या मंत्राचा जप केला आणि ब्रह्मदेवाने सुद्धा स्वतः गणेशाची स्तुती मंत्र स्तोत्र गायले आणि मग गजानन त्यांना प्रसन्न झाला आणि साक्षात त्यांना दर्शन दिले आणि रिद्धी आणि सिद्धी ब्रह्मदेवाने गणेशाला अर्पण केले आणि मग गणपतीने ब्रह्मदेवांना खूप आशीर्वाद दिले. अशी ही ब्रह्मदेवाची कथा होती. मग ही कथा ऐकून सोमकांत राजा खूप आनंदित झाला आणि सोमकांत म्हणाला, ऋषी महाराज, आता सृष्टीची कशी निर्माण केली ते सांगा. तेव्हा भृगु ऋषी म्हणाले, प्रथम ब्रह्मदेवांनी 7 मानवपुत्र तयार केले. मग त्यांना प्रजा उत्पन्न करण्याची आज्ञा दिली गेली. प्रथम मानसपुत्रांनी घोर तपश्चर्या केल्यामुळे ते मुक्त झाले. मग त्यानंतर पुन्हा 7 पुत्र उत्पन्न करून त्यांच्याकडे प्रजा उत्पन्न करण्याचे काम सोपवले गेले.
पण तेही तपश्चर्याच्या मागे लागल्यामुळे त्यांना प्रजा उत्पन्न करता आली नाही, सृष्टीची निर्मिती करता आली नाही। ते पाहून स्वतः ब्रह्मदेवांनी प्रजा निर्माण करवण्याचे मग स्वतःनीच ठरवले। मग बाहू, मांड्या, पाय यापासून क्षत्रिय वर्ग 3 वर्णाची उत्पत्ती केली। नाभीपासून आकाश, मस्तकापासून स्वर्ग, पायापासून पृथ्वी अशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली। यानंतर समुद्र, नद्या, पर्वत, गवत, वेली, वृक्ष या वस्तू निर्माण केल्या। काही काळानंतर मग श्री विष्णूच्या कानातून 2 राक्षस उत्पन्न केले, मधु आणि कैटभ अशी त्यांची नावे। त्रैलोक्यात हे 2 राक्षस प्रसिद्ध होते, प्रसिद्ध आहेत। तर हे उत्पन्न झाल्यानंतर या राक्षसांनी ब्रह्मदेवांना त्रास द्यायचे काम सुरू केले। तसेच वेद, शास्त्र, देव, ऋषी, साधू यांची निंदा सुरू केली। या राक्षसांच्या भीतीने सर्व सृष्टी थरथर कापू लागली। शेवटी ते राक्षस ब्रह्मदेवाचे भक्षण करण्यासाठी त्यांच्यावर धावून गेले। मग मधु व कैटभ या राक्षसांचा नाश करण्यासाठी ब्रह्मदेवांनी विष्णूला, जिने मोहित केले होते, तिने निद्रादेवीला प्रार्थना केली, हे देवी, तुझी शक्ती अगाध आहे, तू विष्णूला सोडून या 2 राक्षसांना मोहित कर। या 2 राक्षसांनी पूर्वी जन्मी माझी घोर तपश्चर्या केली होती, त्यामुळे मी त्यांना वर दिला होता, खूप वर दिले, त्या वरामुळे हे उन्मत्त झाले, असे मातून गेलेले आहे। म्हणून यांचा नाश करण्यासाठी तू विष्णूला सोडून विष्णूला जागे कर आणि मधु आणि कैटभ यांचा तू संहार कर असे सांगितले। मग विष्णूंनी घेतला भगवान शंकराचा सल्ला। तर काय सल्ला घेतला? ऋषी सांगू लागले, श्री विष्णू जागे होईपर्यंत या 2 राक्षसांनी त्रिभुवनात खूप हल्लाखोर माजवला होता। अगदी इंद्र, चंद्र, कुबेर इत्यादींसह सर्व देव आपापल्या जागा सोडून पडू लागले। नंतर श्री विष्णू जागे झाले, तेही दैत्याशी युद्ध करू लागले आणि मग बाकीचे देवही विष्णूच्या मदतीसाठी धावून आले। युद्धाला सुरुवात करण्यापूर्वी विष्णूने शंख फुकला। त्या शंखाचा आवाज इतका दुमदुमला की अख्खे पाताळ दुमदुमले। शंखाचा आवाज ऐकून ते दोघे दैत्य म्हणाले, काय रे, आपण सर्व त्रैलोक्य फिरले, पण आपण असा प्रचंड आवाज कधी ऐकला नाही। हा शंख वाजवणारा पुरुष मोठा शक्तिमान दिसतो, असा बलवान शत्रूशी युद्ध केलेच पाहिजे। युद्ध करताना मग मरण बी आले तरी सुद्धा चालेल। या दोन्ही राक्षसांनी विष्णूबरोबर युद्ध करण्याचे ठरवले। ते विष्णूला म्हणाले, तुला तुझ्या शक्तीचा अभिमान असला तरी तुझा हा अभिमान आम्ही एका झटक्यात घालू, तुझा उन्मत्तपणा आमच्या पुढे टिकणार नाही। हे त्यांचे गर्वाने फुगणारे बोलणे ऐकून विष्णू म्हणाला, ठीक आहे, मग व्हा युद्धाला तयार। अंगात सामर्थ्य असल्याशिवाय युद्धाला कोणी तयार होत नाही। यावर ते राक्षस म्हणाले, तुला माझ्या 4 हातांचा गर्व झाला आहे ना, मग असं कर, आपण बाहुयुद्धच करू। असे म्हणताच श्री विष्णूने आपल्या हातातील सर्व आयुधे खाली ठेवली व लगेच त्या दैत्यांबरोबर युद्धाला सुरुवात केली। हाताशी हात, दंडाशी दंड, मांड्याशी मांड्या, खांद्याशी खांदा लावून मल्लयुद्ध सुरू झाले। असे खूप दिवस युद्ध सुरू झाले, पण विष्णूकडून त्यांचा काही पराभव होईना। मग नंतर विष्णूने गायन येत असलेल्या गंधर्वाचे रूप घेतले। उत्तम विणा घेऊन स्वरावर ते गायन करू लागले। विष्णूच्या नाद मधुर गाण्याने वनातील हरणे, वाघ, हत्ती सर्व काही गुंग होऊन गेली। देव, गंधर्व, राक्षस सुद्धा आनंदित झाले। हातातली काम ठेवून सर्वजण ऐकत राहिले। शंकराला सुद्धा कैलासावर हे गायन ऐकू गेले, त्याला आनंद झाला। कोण आहे हे बघण्यासाठी शंकराने निकुंभ आणि पुष्पदंत हे गण त्या गायकाला आणण्याकरता पाठवले। त्या गणांबरोबर विष्णू कैलासावर गेला। मस्तकी चंद्र, अर्धांगी पार्वती, अंगावर गजचर्म, गळ्यात रुंड माळा घातलेला असा हा शंकर, त्याचे दर्शन घेतले। शंकराने विष्णूला ओळखले व आपल्या शेजारी आसनावर बसवले। धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषांताचा लाभ घडवून दिला। आपले दर्शन झाले, त्यामुळे मी धन्य झालो, असे विष्णू म्हणाला। पुन्हा एकदा विष्णूने वीणा उचलली आणि आपल्या गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले। त्या गायनाने स्कंद, गणपती, पार्वती, देव, ऋषी वगैरे मंडळींना खूप आनंद झाला आणि शंकर खूप खुश होऊन विष्णूला म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तुला कोणता वर पाहिजे तो माग। तेव्हा विष्णूने युद्ध चालू असल्याचे वृत्तांत शंकरांना सांगितलं। त्या 2 दैत्यांचा वध कसा करायचा हे समजत नाही, त्याच्या वधाचा उपाय मला सांगा, असे विष्णूंनी सांगितले। त्यावर भगवान शंकर म्हणाले, हे बघा भगवान विष्णू, तुम्ही युद्धाला सुरुवात करण्यापूर्वी श्री गणेशाचे स्मरण केले का? गणेश पूजन करा, म्हणजे युद्धात तुम्हाला यश मिळेल। तेव्हा विष्णू म्हणाले, मला नाही माहीत, गजाननाची पूजा कशी करायची ते तुम्हीच सांगा। त्यावर शंकर म्हणाले, विष्णू, श्री गजाननाचे 7 कोटी जरी मंत्र असले तरी त्यापैकी षडाक्षर व एकाक्षर हे 2च मंत्र सर्वात श्रेष्ठ आहे। त्यातला
एक मंत्र तुला मी सांगतो, हे सांगून शंकराने षडाक्षराचा उपदेश केला. त्या मंत्राची उपासना करण्यासाठी विष्णू त्या ठिकाणाहून निघून गेला. मग विष्णूने मधु कैटभाचा शेवट कसा केला? श्री विष्णूने सिद्धक्षेत्र नावाच्या ठिकाणी जाऊन घोर तपश्चर्या केली. तेथे विष्णू षडाक्षर मंत्राचा विधीपूर्वक जप करायला लागला. बाणास्त्राने त्याने दिग्बंधन करून भूमी शुद्ध केली. मग श्री गणेश मंत्राची उपासना केली. 100 वर्ष ही घोर तपश्चर्या चालली होती. नंतर श्री गजाननाने प्रसन्न झाले. मग म्हणाले, हे विष्णू, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा तो वर माग. माझी ही पूजा तू युद्धाच्या सुरुवातीला केली असती तर तुला विजय केव्हाचा मिळाला असता. जो कोणी प्रथम कोणत्याही पूजेला कोणत्याही कामाला लागण्यापूर्वी जर माझी पूजा केली तर त्याचा जय जयकार होतो आणि जो कोणी माझी पूजा करत नाही त्याला सर्व संकटांचा सामना करावा लागतो, असे गणपतीने विष्णूला सांगितले. नंतर श्री विष्णूंनी गजाननाची स्तुती करून मधु कैटभांचा नाश करण्याचा उपाय मागितला आणि वर मागितला. तसेच आणखी जर राक्षस निर्माण झाले तर त्यांचाही नाश करता येण्यासाठी शक्ती दे, असाही वर विष्णूंनी गणपतीला मागितला. ज्या ठिकाणी श्री विष्णूंना श्री गजाननाने वरदान दिले त्या ठिकाणी श्री गजाननाचे 4 द्वारे असलेले भव्य दिव्य मंदिर श्री विष्णूंनी बांधले. गंडकी शिळेवर श्री गजाननाची मूर्ती स्थापना केली. त्या ठिकाणी सिद्धी प्राप्त झाली म्हणून त्या सर्व देवांनी त्या श्री गणपतीला सिद्धिविनायक असे नाव दिले होते. तर अष्टविनायक मधले हे सिद्धिविनायक अष्टविनायक मधले सिद्धिविनायक हे अष्टक आहे, म्हणजे एक मंदिर अष्टविनायकामधले सिद्धिविनायक अष्टक इथे झालेले आहे आपले. तर अष्टविनायकांच्या या कथांमधले सिद्धिविनायक असे नाव दिले गेले आणि त्या दिवसापासून सिद्धी क्षेत्र सर्व त्रैलोक्यात प्रसिद्ध झाले आणि सिद्धिविनायकाय नमः या मंत्राचा जप करायला सांगितला. जो कोणी कुठे जातो या कुठे कोणत्याही कामाला जातो त्याने सिद्धिविनायकाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करून घरातून जावे असे गणपती बाप्पाने सांगितले. मग त्यानंतर विष्णू आणि मधु कैटभाकडे युद्ध करण्यासाठी गेले. पुन्हा युद्ध सुरू झाले. ते युद्ध पुढे अनेक दिवस चालले होते. शेवटी विष्णू त्या दैत्यांना म्हणाला, हे दैत्यांनो, आजपर्यंत तुमच्यासारखे युद्ध मी पाहिले नाही. मी तुमच्यावर खुश झालो आहे. तुम्हाला कोणता वर मागायचा आहे तो मागून घ्या. यावर ते राक्षस असले आणि म्हणाले, आम्हाला नकोय. तुझा वर तुलाच पाहिजे असेल तर आमच्याकडून वर मागून घे. इतका वेळ तू आमच्याशी युद्धात टिकून राहिला याचाही आम्हाला खूप आनंद होत आहे. राक्षस आपल्यावर वर द्यायला तयार झाले. हे पाहून श्री विष्णू म्हणाले, हे दैत्यांनो, तुम्हाला मला जर वर द्यायचाच असेल तर तुम्ही माझ्या हातून मरावे असा वर द्यावा. श्री विष्णूंचे हे बोलणे ऐकून त्या राक्षसांनी आपल्या आजूबाजूला पाहिले. त्यांना सर्व सृष्टीत जलमय झालेली दिसली. ते पाहून ते म्हणाले, हे गरुडध्वजा, तुझा लौकिक आम्हाला माहीत आहे. तुझ्या हातून जर आम्हाला मृत्यू आला तर आम्हाला मोक्ष मिळेल, म्हणून तू आमचा खुशाल वध कर. आणि हे ऐकून झाल्यावर विष्णूने त्या दोघांना मांडीवर घेऊन सुदर्शन चक्राने वध केले. तर असे हे सिद्धिविनायक एक आपले अष्टविनायकांमधले एक अष्टविनायक झालेले आहे आपले. तर आता कथा भीमराजाची खूपच छान आहे, खूप छान आहे. सर्वांनी ऐकण्याचे करावे. ब्रह्मदेवाची विनंती मान्य करून महर्षी व्यासांनी गणेश महात्म्याविषयी एक कथा सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, कौंडिन्य नगरामध्ये भीमराजा नावाचा मोठा पराक्रमी राजा होऊन गेला. त्याचा कारभार मांगलिक राजे बघायचे. भीमराजा जर स्वारीला निघाला की त्याच्याबरोबर 10 कोटी हत्ती, पायदळ, घोडे मोठ्या प्रमाणात असे त्याच्याकडे हजारो ब्राह्मण आश्रयाला होते. त्याची पत्नी सुस्वरू, सुंदर आणि पतिव्रता होती. चारुहंसिनी तिचे नाव होते. पण पुत्रप्राप्ती नसल्याने ती अतिशय दुःखी होती. राजाला तिचे हे दुःख पावत नव्हते. एक दिवस भीमराजा आपल्या पत्नीला म्हणाला, राणी, आपल्याला जर पुत्रप्राप्ती नाही तर हे राज्य करून तरी काय उपयोग. आपण हे सर्व त्यागून सर्व हे राजपाट त्यागून आपण अरण्यात जाऊ. ज्याला मुलं नसतात त्यांना स्वर्गात जागा मिळत नाही. जो निपुत्रिक असतो त्याच्याकडे पितर अन्नोदक स्वीकारत नाही. आपला जन्म निरर्थक आहे. हे राज्य, वैभव, राजभोग हे मला सर्व निरुपयोगी वाटते. नंतर भीमराजाने हुशार व बुद्धिमान असलेले प्रधान मनोरंजन व सुमंत यांना बोलावून त्यांना हुशार प्रधानांना बोलावून राजा म्हणाला, प्रधानजी, आम्हाला पूर्वजन्माच्या पापामुळे या जन्मात पुत्रप्राप्ती नाही. ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांना पूर्वजन्माच्या पापांमुळे त्यांना संतान होत नाही. पण ज्यांना संतान होत नाही त्यांना रामबाण इलाज उपाय आहे. त्यांनी गणेश पुराणाचे श्रवण करावे. गणेशाचे श्रवण केल्याने संतान प्राप्ती होते असे सांगितले. मग नंतर ते, या जन्मात आम्हाला पुत्रप्राप्ती नाही म्हणून आम्ही हे राजवैभव सोडून अरण्यात जात आहोत. भीमराजा म्हणाला, आम्ही जर पुन्हा आलो नाही तर राज्य तुम्ही दोघात वाटून घ्या आणि सुखाने कारभार
करा असे राजाने सांगितले। मग चांगला मुहूर्त पाहून राजाने स्वस्ती वाचन केले आणि मग त्यानंतर स्वस्ती वाचन केले, ब्राह्मणांना भरपूर दान दिले। त्यानंतर राजा आपल्या पत्नीसह जंगलात निघून गेला। जंगलात एका ठिकाणी त्यांना सरोवर दिसले। सरोवराभोवती त्यांना खूप झाडे, फळे दिसली। तेथेच जवळपास त्यांना एक ऋषींचा आश्रम दिसला। त्या आश्रमात सिंह आणि हत्ती, सर्प, मांजरे, उंदीर आपले हाडवेर विसरून आनंदाने राहत होते। विश्वामित्र ऋषींचा आश्रम होता। तो विश्वामित्र ऋषी दर्भासनावर बसले होते। अनेक शिष्य त्यांच्या भोवती बसून वेद अभ्यास करत होते। राजाने त्या विश्वामित्र ऋषींना पाहताच नमस्कार केला। ऋषींना पाहून त्यांना खूप आनंद झाला। राजाच्या मनात काय आहे हे विश्वामित्र ऋषींनी बरोबर ओळखले। राजा आसनावर बसला तेव्हा ऋषी म्हणाले, हे राजा, तुझे कल्याण असो, तुला सद्गुणी कीर्तिमान असा पुत्र प्राप्त होईल, पण तू कुठून आलास? तुझी राजधानी कोणती हे सांगशील का? राजा म्हणाला, माझं नाव भीमराजा, मी विदर्भ देशातील कुडिन्नपूर नगरीचा राजा। मी संतान व्हावे म्हणून तपश्चर्या, दान, धर्म, व्रताचरण सर्व काही केले, परंतु पूर्वजन्माचं पाप एवढी होती की त्याच्यामुळे मला पुत्र प्राप्ती झाली नाही। जे खूप भाग्यवान राहतात त्यांनाच मूल बाळ होते, पुत्र प्राप्ती होते, तर मी खूप अभागा आहे, पूर्वजन्माचे एवढे पाप केले आहे की मला पुत्र नाही, म्हणून या सर्व राजपाट सोडून मी अरण्यात आला आहो। तेव्हा राजाचा त्याग करून मी या जंगलात, सर्व राज्याचा त्याग करून, सर्व राजपाटचा त्याग करून मी या जंगलात आलो आहे। जंगलात तुमचं दर्शन झाल्यामुळे मी आज धन्य झालो आहो। तुमच्या आशीर्वादाने मला पुत्र प्राप्ती होईल यात काही शंका नाही। असं वाटत आहे की तुमच्या या दर्शनाने मला पुत्र होणार आहे। मी पूर्वजन्मी कोणते पाप केले होते की ज्याच्यामुळे मला मूलबाळ होत नाही आणि मला संतान नाही, मला पुत्र नाही, ते आपण मला सांगण्याचे करावे। त्यावर विश्वामित्र म्हणाले, राजा, तू संपत्तीपुढे चढून कुलाचार सोडलाच होता। ज्यांना वेदशास्त्रे पुराणे जे काही माहिती असते अशा विषय ज्ञान आहे असे पुरुष श्री गणेश आराधना करतात। जो कोणी गणेश आराधना करतात त्यांच्यावर कुलदैवत खूप प्रसन्न राहते, कुलदेवताचा आशीर्वाद राहतो। तर तू गजाननाची पूजा करायला कसा काय विसरलास? तर तू गजाननाचे पूजन अर्चन कर, गणेश पुराणाचे श्रवण कर, म्हणजे तुला मूलबाळ होईल, पुत्र प्राप्ती होईल। आणि ज्यांना पुत्र आहेत, या त्यांना संतान आहे, त्यांनी गणेश पुराणाचे श्रवण करावं, म्हणजे आपल्या मुलांचे आयुष्य वाढेल, त्यांच्याजवळ धन धान्य सर्व काही प्राप्त होईल। त्यांचे पितर नरकात पडलेले असतील तर त्यांना सुद्धा मोक्षाची प्राप्ती होईल। त्यामुळे तू देवादी देवाचा तुझ्यावर कोप झालेला आहे। तू गजाननाची काहीच पूजा अर्चना केली नाही, गणेश पुराण कधी श्रवण केलेले नाही, म्हणून तुझ्यावर खूप कोप झाला आणि तुला पुत्र होत नाहीये। तर तू मग ऐक, भीम नावाचा तुझा 7वा पूर्वज होता, तर कमला नावाची त्याची पत्नी होती। तुझा भीम नावाचा तुझा जो 7वा पूर्वज होता तो कमला नावाची त्याची पत्नी होती। खूप दिवसानंतर त्याला पुत्रप्राप्ती झाली, पण तो मुलगा जन्मताच मुका आणि बैरा झाला होता। त्याच्या शरीराला असंख्य छिद्रे होती, त्या छिद्रातून कधी रक्त वाहत होते, त्यामुळे सगळी दुर्गंधी पसरली होती। तसेच तो कोबडाही होता। असा मुलगा, विचित्र मुलगा झालेला पाहून कमला राणी खूपच दुःखी झाली। ती मनात म्हणाली, यापेक्षा मला मूल झाले नसते तरी चालले असते, याला मी कुण्या नातेवाईकात घेऊन जाऊ शकत नाही। देवादी देवा, मला किंवा याला मरण दिलं तर असतं तर बरं झालं असतं, अशी ती राणी बोलत होती। कमला राणी बोलत होती की मला असा कुबडा, खूप असंख्य छिद्रे आहेत याला, आणि असा मुलगा तू माझ्या पोटी घातला तर मला बी आणि माझ्या मुलाला बी मरण दिलं असतं हे देवा, तर मला खूप बरं झालं असतं। मी अशा मुलाला कोणा नातेवाईकांकडे घेऊन जाऊ शकत नाही, असे म्हणून कमला राणी खूप ढसाढसा रडू लागली। तिचे रडणे ऐकून राजा प्रस्तुतगृहामधून बाहेर आला। त्या बालकाकडे व राणीकडे पाहून म्हणाला, राणी, असे दुःख करू नकोस। अगं, सुख दुःख हे पूर्वजन्माच्या कर्मामुळे भोगावी लागतात। चांगल्या कर्माचे फळ चांगले भेटते आणि वाईट कर्माचे फळ वाईट मिळतात, म्हणून हे कर्माप्रमाणे आपल्याला हे पूर्वजन्माच्या कर्मामुळे आपल्याला ही फळे भोगावी लागत आहे। ते जास्त दिवस टिकत नाही। जो आज दुःखी आहे तो उद्या सुखी होईल, जो उद्या सुखी आहे तो उद्या दुःखी होईल, आणि दुःखी होईल असं जरुरी नाही। त्याचे कर्म पुण्य जर चांगले राहिले तर नेहमी सुखी राहतो। म्हणून असा विचार करून तू तुझं दुःख आवर, पण आपण या बालकाचे शरीर सुंदर व सुदृढ होईल असं समजायला पाहिजे। पूर्वजन्मी याने काय केलं असेल त्याप्रमाणे होईल, पण मनी, मंत्र, औषधे यांच्यावर बळावर आपण याला नीट करू आणि यात्रा करून पुण्य मिळवून संपूर्ण तीर्थयात्रा करून आपण याला
याचं कल्याण करू आणि याला चांगला याचा शरीर सुदृढ करू असं तो राजा कमला राणीला सांगू लागला. काही दिवसाने राजाने ब्राह्मणांना, ज्योतिषाने, साधूंना बोलवून त्याने दान धर्म केला. त्याच्या संमतीने आपल्या मुलाचं नाव त्याने दक्ष ठेवला. दक्षासाठी त्याने मंत्र तंत्र औषधी केली पण काहीच उपयोग झाला नाही. राजाने स्वतः 12 वर्ष तपश्चर्या केली पण तेही सार्थक पडले नाही. तेव्हा राजा नाराज झाला. या गोष्टीचा त्याला खूप राग आला. राजाच्या भरात तो राजा कमला राणीला वाटेल तसा बोलला. तिची अवहेलना केली. आपल्या राणीची त्याने अवहेलना केली. तुझे आणि तुझ्या मुलाचे मला तोंडही नको दाखवू असे त्या राजाने राणीला कमला राणीला सांगितले. तिला व पुत्राला नगराच्या बाहेर त्या राजाने हाकलून दिलं. मुलाला घेऊन राणी अशीच गावोगावी भटकत राहिली. चोरांनी तिला अंगावरील सर्व दागिने पळवून नेले. भिक्षा मागून ती पोट भरू लागली. ती चालत एका नगरीत पोहोचली. तेथे एका मंदिरात तिने मुक्काम केला. मुलाच्या मंदिरात ठेवून भिक्षा मागायला ती बाहेर गेली. तेव्हा त्या ठिकाणी एक भगवत भक्त तेथे आला. त्या ब्राह्मणाच्या शरीराच्या वाऱ्याच्या स्पर्शाने तो मुलगा बरा झाला. तो व्याधीमुक्त होऊन सर्वांग सुंदर झाला. राणी परत आल्यावर आपल्या सुंदर व व्याधीमुक्त झालेल्या मुलाला पाहून राणीला खूप आनंद झाला. तंत्र मंत्र औषधे तपश्चर्या सर्व काही करूनही गुण आला नाही. एका म्हणजे एका ब्राह्मणाच्या शरीराच्या वाऱ्याच्या स्पर्शाने आपला मुलगा बरा झाला. भगवत भक्त ब्राह्मणाच्या, भगवत भक्त म्हणजे एकदम खूप काही पुराणे त्याने श्रवण केली आहे आणि त्याच्या अंगाच्या वाऱ्याचा स्पर्श आला आणि तो मुलगा बरा झाला. हे तिला खूप आश्चर्य वाटले. नंतर ती रोजच भिक्षा मागायला नगरात जाऊ लागली. तेव्हा लोक त्याचे स्वागत करून त्यांना भोजन देत. अनेक जण त्यांना नवी जुनी वस्त्र पात्रही देत होते. असे बरेच दिवस गेले. त्या दक्ष राजपुत्राने श्री गजाननाची आराधना करायला सुरुवात केली. प्रथम त्या दक्षाने ओम गम गणपते नमः असा 8 अक्षराचा जप त्याने एका पायाच्या अंगठ्यावर उभा राहून सुरू केला. राजपुत्राची ती आराधना बघून श्री गजानन प्रसन्न झाला. त्याच्या समोर साक्षात गजानन प्रकट झाले. जो कोणी या गजाननाय नमः या मंत्राचा जो कोणी सकाळ संध्याकाळ जप करेल त्याला साक्षात गजानन दर्शन देतील. 4 हात, हत्तीसारखे तोंड, मस्तकावर तेजस्वी रत्नजडित मुकुट, पितांबर नेसलेला असे त्याला क्षणभर श्री गजाननाचे स्वरूप त्या दक्षाला दिसले. तितक्यात ब्राह्मणाचे रूप घेऊन श्री गजानन तेथे आले आणि मी प्रसन्न झालो आहे. तुझी काय इच्छा आहे तर वर माग. तू तुझ्या एका पायाच्या अंगठ्यावर उभा राहून 8 अक्षराचा जप केला. जो कोणी या पायाच्या एका अंगठ्यावर उभा राहून ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करतो मी त्याला साक्षात दर्शन देतो. आणि जो कोणी ज्याच्या घरात ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करून ते तीर्थ आपल्या मुलांना प्यायला देतो, ते पाणी प्यायला देतो, तरी सुद्धा त्यांच्या मुलांच्या सर्व संकटांचे नाश करून त्यांना दर्शन देईल असे सांगितले. मग दक्ष म्हणाला, देवा तुम्ही मला तुमची 2 रूपे दाखवली त्यामुळे मी धन्य झालो आहे. आपण अनेक रूपे धारण करू शकता. भक्तांच्या इच्छा पूर्ण करता, भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. मग सर्वजण तुमची स्तुती करतात, तुमचे महात्म्य सांगतात, त्यामुळे मनोविकार विजय मिळवता येतो. यावर श्री गजानन म्हणाले, दक्षा मी तुला वर देणार नाही कारण तो अधिकार माझ्या भक्ताच्या म्हणजेच मृदुंगलाच्या आहे. त्याच्या अंगाच्या वाऱ्याच्या त्याच्या अंगाच्या येणाऱ्या वाऱ्याच्या स्पर्शाने तू बरा झालास, तोच तुला वर देईल. तू भलेशा एका पायाच्या अंगठ्यावर जप केला, ओम गम गणपते नमः या मंत्राचा तू जप केला, मी तुला प्रसन्न झाला, पण वर मी तुला देणार नाही कारण की वर तुला तो भगवद्गीतेचा जो ब्राह्मण आहे, भागवतगीतेचा जो आहे तो त्याच्या वाऱ्याच्या स्पर्शाने तुझ्या आधी व्याधी मुक्त झाल्याने तू बरा झालाय तर तोच तुला वर देईल. दक्षाला एवढे वाईट वाटले, तो खूप रडू लागला, त्याला रडू कोसळले. तर श्री गजानन कुठे गेले मला सांगा हो, दाखवा हो, माझा गजानन कुठे आहे? असा ढसा जमिनीवर लोटांगण घालून दक्ष रडू लागला. तर मित्रांनो, दक्षाने एका पायाच्या अंगठ्यावर उभे राहून ओम गम गणपते नमः 8 अक्षराचा जप केला. त्यावर श्री गजानन त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि प्रकट झाले आणि सांगितले की मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालेलो आहे, तुझी काय इच्छा आहे तसा वर माग. त्यावर दक्ष म्हणाला, देवा मला तुमची जी 2 रूपे तुम्ही मला दाखवली त्यामुळे मी खूप धन्य झालेले आहोत. कारण मी माझ्या अंगाला खूप आधी व्याधी रोग होता, मनोविकार होते, तर त्यामुळे माझा जे रोग होता तो नाहीसा झाला आणि मला आता साक्षात तुमचे दर्शन झालेले आहे. पण गजानन म्हणाला की दक्षा मी तुला
वर देऊ नाही शकत, कारण की तुझ्या जो रोग होता तर तो मृदुंगलाच्या अंगावरून येणाऱ्या वाऱ्याच्या स्पर्शाने तो बरा झाला आहे, म्हणून तोच तुला वर देईल असे गजाननाने दक्षाला सांगितले. आणि गजानन मग गुप्त झाला. यावर दक्षाला खूप वाईट वाटले. तो रडू कोसळले आणि गजानन कुठे गेले मला सांगा, मला दाखवा असे तो विनवणी करू लागला आणि जमिनीवर लोटांगण घालून गरागरा फिरू लागला. विश्वामित्र भीम राजाला म्हणाले, लोटांगण घालताना दक्षाला त्याच्या वस्त्राची अलंकाराची शुद्धी राहिली नाही. तसाच तो श्री गणेशाला शोधत नगराबाहेर पडला. त्याच्या मागे त्याची माताही निघाली. दक्षाला वाटेत जो कोणी भेटेल, मग तो मनुष्य, पक्षी, प्राणी, झाडे जे कोणी दिसेल त्याला तो विचारत होता, माझा गजानन कुठे गेला हो. विचारत विचारत मृदुंगल ऋषीच्या आश्रमात जाऊन पोचला. आश्रमाच्या सभोवतालच्या पवित्र वातावरणाने दक्षाला आनंद झाला. आतमध्ये एका आसनावर मृदुंगल ऋषी बसले होते. त्याच्यासमोर श्री गजाननाची एक देखणी छोटीशी मूर्ती ठेवली होती. श्री गजाननाची पूजा अरण्यात ऋषी मग्न करण्यात ऋषी मग्न होते. तितक्यात त्याचे लक्ष दक्षाकडे गेले. दक्षाने त्यांना साष्टांग दंडवत घातला व आपली सर्व हकीकत त्यांना सांगितली. मग तो म्हणाला, महाराज ऋषीवर, तुमच्या शरीरावरून आलेल्या वायूमुळे मला हे सुंदर शरीर प्राप्त झाले आहे. श्री गजानन म्हणजेच तुम्हीच आहात. आता माझी खात्री पटलेली आहे. तेव्हापासून तुमच्या दर्शनासाठी मी व्याकुळ झालो होतो. तुमच्या दर्शनाने मी पावन झालो आहे. आपणच श्री गजानन आहात असे मला वाटत आहे. दक्षाचे बोलणे ऐकून मृदुंगल ऋषी समाधानी झाले. ते दक्षाला म्हणाले, खरंच कुमारा धन्य आहेस. मी इतकी हजारो वर्ष तपश्चर्या करीत आहे, पण मला गजाननाचे प्रत्यक्ष दर्शन झाले नाही. तू माझ्यापेक्षा किती मोठा भक्त आहेस रे. सृष्टी निर्माण करणारा तो परमेश्वर तुला प्रत्यक्ष दिसला, तेव्हा तुझ्या दर्शनाने मीच धन्य झालो आहो. मला जवळ येऊन आलिंगन दे. मग मृदुंगल ऋषींनी दक्षाला एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. ते म्हणाले, राजकुमारा, तू या मंत्राचा रोज जप कर. तुझ्या सर्व इच्छा श्री गणेश पूर्ण करतील, पण हा मंत्र तू विसरू नकोस, नाहीतर सर्वनाश होईल. जोपर्यंत तू श्री गणेशाची पूजा करशील तोपर्यंत देव दानव कोणीही तुझे वाईट करू शकणार नाही. सोमकांताने भृगु ऋषीला विचारले, ऋषीवर, दक्ष राजकुमार तर जन्मता आंधळा होता, मुका होता, बहिरा होता, त्याचे पूर्ण शरीर छिद्रमय होते. अशा दुर्गंधयुक्त शरीर केवळ मृदुंगल ऋषीच्या शरीरावरील वायुस्पर्शाने त्याच्या व्याधी बऱ्या होऊन तो अगदी टवटवीत फुलासारखा देखणा कसा झाला. इतक्या लवकर त्याला सिद्धी प्राप्त कशी काय झाली. मृदुंगल ऋषी तर 1000 वर्ष तप करत होते, मग त्यांना गजानन का प्रसन्न झाले नाही, त्यांना का दर्शन दिले नाही. मग दक्षाला कसे काय गजानन प्रसन्न झाले. दक्षाने पूर्वजन्मी कोणते पुण्य केले होते तर त्याला गजानन प्रसन्न झाला आणि साक्षात त्याला दर्शन दिले. जर पुण्य केले होते तर मग या जन्मी त्याला असं विकृत शरीर का मिळालं. असे सोमकांताने भृगु ऋषीला खूप काही प्रश्न विचारले. मग भृगु ऋषी म्हणाले, त्याच्या पूर्वजन्माची कथा अशी आहे, ती ऐका, म्हणजे तुझ्या शंकाचं निरासन होईल. सिंधू देशात पली नावाचं एक गाव आहे. तेथे कल्याण नावाचा एक धार्मिक व दानशूर वाणी राहत होता. इंदुमती ही त्याची पत्नी धार्मिक वृत्तीची व पतिव्रता स्त्री होती. त्याचा मुलगा बल्लाळ, त्याला लहानपणापासूनच देवपूजा करण्याची आवड होती. बल्लाळ आपल्या मित्रांना बोलावून गावाबाहेर जाई आणि तेथे दगडाचे देव करून त्यांची पूजा करीत असे. एक दिवस त्याला एक छोटासा गोटा दिसला. त्याला त्याने गणपती असे नाव दिले. त्याला दुर्वा वाहिल्यानंतर तो देवाची पूजा करण्यात मग्न झाला. काही मित्र गणपती पुढे नाचत होते तर काही जण गात होते. बल्लाळाच्या अशा वागण्यामुळे गावातील लोक त्या कल्याण वाण्याला म्हणाले, तू तुझ्या मुलाला समजावून सांग, नाही तर आम्हाला त्याची तक्रार करावी लागेल. लोकांनी तक्रार करताच कल्याण वाण्याला राग आला. त्याने भला मोठा सोटा घेतला आणि धावत धावत गावाबाहेर गेला. तेथे सर्व मुलं गणपतीची पूजा करीत होते. मुलांनी बनवलेले काड्याचं देऊळ मंडप रागारागाने कल्याण वाण्याने मोडून टाकले, तोडून टाकले. त्याला बघता सर्व मुले पळून गेली. एकटा बल्लाळ त्या ठिकाणी गणपतीचे स्मरण करत बसला होता. तो इतका मग्न होता की त्याचे वडील आल्याचेही त्याला कळले नाही. बल्लाळाचं लक्ष नाही पाहून कल्याण वाण्याला खूप राग आला आणि सोसाट्याचे चांगले 4-5 रट्टे त्याने बल्लाळाला लावले आणि बांधून मनसोक्त मारले. बल्लाळाच्या शरीरातून रक्ताच्या चिरकांड्या उडू लागल्या. कल्याण म्हणाला, बल्लाळा, आता तुला कोणता देव सोडवतो तेच बघतो मी. नंतर कल्याण तेथून घरी निघून गेला. मग बल्लाळाने गणेशाचे स्मरण करण्यास सुरुवात केली. बल्लाळ म्हणाला, देवा, जे तुझी भक्ती करतात, आराधना करतात, तू ज्यांची संकटे दूर करतोस आणि मी तुझी पूजा ध्यान करतो म्हणून मला शिक्षा व्हावी, हा कुठला न्याय आहे. कदाचित सूर्य प्रकाशाचा त्याग करेल, शेष पृथ्वीवरून डोक्यावरून खाली ठेवेल, पण तू आपल्या भक्तगणांना विसरणार नाहीस. माझ्या वाटेला अशी विघ्न काय यावीत. वडिलांच्या कृत्यावर बल्लाळाला राग आला.
झाला, त्याने शाप दिला, माझ्या गणेशाचे देऊळ ज्याने मोडले, देवाला फेकले, तो अंधा मुका बैरा होऊन त्याचे शरीर दुर्गंधीयुक्त होईल. गणेशा, माझी भक्ती जर खरी असेल तर मी ते म्हणतो ते खरे होईल. वडिलांचे माराचं मला काहीच वाटत नाही, पण ज्यांनी तुझी पूजा विस्कटून टाकली, तुझी निंदा केली, त्याचं मला जास्त वाईट वाटत आहे. माझ्या शरीराला त्यांनी बांधले आहे, परंतु माझ्या मनाला ते कधीच बांधू शकणार नाही. तुझे नामस्मरण करताना मला मृत्यू यावं अशीच माझी इच्छा आहे. बल्लाळाची गजानन प्रति अशी भक्ती पाहून श्री गणेश ब्राह्मण रूपात तेथे आले आणि आल्याबरोबर बल्लाळाला बांधलेली रस्सी आपोआप सैल झाली. बल्लाळाने त्या ब्राह्मणाला साष्टांग दंडवत घातला. त्याबरोबर बल्लाळाच्या अंगावरील सर्व जखमा बऱ्या झाला. त्याने शरीर तेजपुंज झाले, त्याला सर्व ज्ञान प्राप्त झाले. त्याने श्री गणेशाची मनोभावे स्तुती केली. श्री गजानन प्रसन्न झाले. त्याने दृढ लिंगन देत म्हणाले, बल्लाळा, तू बनवलेले माझे मंदिर ज्याने मोडले तर ते नरकात जाईल, पण तू दिलेला शापही खरा ठरेल. पुढच्या जन्मी त्याचे वडील त्याला घरातून हाकलून देतील. तुला आणखी कोणते वर पाहिजे असेल तर ते मागून घे. यावर बल्लाळ म्हणाला, देवा, मला काही नको, तुझे स्मरण मी कायम करीत राहू आणि या स्थळी तुम्ही राहून लोकांची संकट दूर करो असे वर देऊन या श्री गणपती अधिकच संतुष्ट झाला आणि म्हणाला, येथे बल्लाळेश्वर हे गणपती गणेश अष्टविनायक मधले एक इथे मंदिर स्थापना होईल. जो कोणी तुझ्या दर्शनात येतील त्याची सर्व संकटे दूर होऊन त्याच्या मनातील सर्व इच्छा कामना पूर्ण होतील असे सांगितले. आणि मग या ठिकाणी माझे वास्तव्य कायम राहील. जे लोक माझ्या दर्शनाला येतील ते प्रथम तुझं नाव घेतील, बल्लाळेश्वराय नमः असे जो कोणी घरात 108 वेळा सकाळ संध्याकाळ जप करेल. ज्या मुलांना विद्या बुद्धी येत नाही, ज्ञानाची प्राप्ती नाही, जे मुलं बोलत नाही, जे मुलं बैरे आहे, जे मोके आहे, जे पांगळे आहे, ज्यांना काही समजत नाही, ज्यांना ज्ञान नाही, ज्यांना काही रोग झालेला आहे, त्यांनी घरात मध्ये ओम बल्लाळेश्वराय नमः असा जप करायचा. 108 वेळा. एक पाण्याचा ग्लास ठेवावा आणि त्या पाण्यात थोडी रक्षा घालावी. 2 अगरबत्ती लावून, एक तेलाचा दिवा, तुपाचा दिवा आणि तो दिवा वगैरे अगरबत्ती धूप अगरबत्ती लावल्यानंतर ओम बल्लाळेश्वराय नमः, ओम बल्लाळेश्वराय नमः असा जप करत 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 त्या पाण्यामध्ये थोडी रक्षा घालत त्या मुलांना प्यायला द्या. त्यांची बुद्धी तीव्रतेने वाढेल. जे मुलं हट्टी आहे, जे मुलं अभ्यासच करत नाही, ते सुद्धा प्रथम नंबरने पास होतील एवढी 100% गॅरंटी. हे गणेश पुराण खूप महत्त्वाचं पुराण आहे. ज्यांना काही ज्या मुलांना काहीच बुद्धी नाही आहे, काहीच माहिती नाही आहे, की काहीच समजत पण नाही आहे, वेडेपणासारखा करतात, त्यांनीसुद्धा हे गणेश पुराणाचं पाणी श्रवण त्यांच्या आईने करून त्यांना ते पाणी प्यायला द्यावं. म्हणजे त्यांच्या बुद्धीमध्ये खरोखरच विकास होईल आणि प्रगती होईल. यात 100% फरक पडेल ही गॅरंटीने मी सांगते तुम्हाला. तर खरोखर मनाने आणि श्रद्धा विश्वासाने तुम्ही या गणपतीचे गणेश पुराणाचे श्रवण करावे. याला इथे आपलं बल्लाळेश्वर विनायक हे दुसरे अष्टविनायक आपले संपूर्ण झाले. पहिले अष्टविनायक सिद्धिविनायक अष्टविनायकाच्या कथा ऐकल्या, दुसरे विनायक आपण बल्लाळेश्वर विनायकाच्या कथा ऐकल्या, तर अजून पुढे कथा आहेत. तसे हे बल्लाळेश्वर विनायक नावाने येथे संबोधले जाईल आणि सर्वांच्या इच्छा कामना पूर्ण होतील असे गणेशाने स्वतः सांगितलेले आहे. मग बल्लाळेश्वर तपश्चर्या करत स्वर्गात गेला. विश्वामित्राने ही कथा भीमराजाला सांगितली. तेव्हा भीमराजा म्हणाला, ऋषीवर्य, दक्षाची कथा तर मी ऐकली, पण कल्याणवाण्याचं पुढे काय झालं ते सांगा मला असं विश्वामित्राने भीमराजाला सांगितले. तेव्हा विश्वामित्र म्हणाले, बल्लाळाने शाप दिल्यावर इकडे घरी कल्याण एकदम बधीर झाला. त्याला काहीच उमजेना आणि काही बोलता बी येईना. हळूहळू त्याच्या अंगाला छिद्रे पडू लागले, रक्त वाहू लागला, पो वाहू लागला. कल्याणाची ही अवस्था पाहून इंदुमती त्याची बायको घाबरली. तितक्यात तिला समजले की बल्लाळाला जंगलात बांधून ठेवले आहे. म्हणून ती शेजारच्या 2-4 बायकांना घेऊन ती जंगलामध्ये गेली. तेथे तिला सुंदर मंदिर दिसले. बल्लाळेश्वर विनायक हे मंदिर तेथे दिसले. त्या ठिकाणी त्या मंदिरात श्री गणेशाची छोटीशी मूर्ती होती. ती मूर्तीची पूजा बल्लाळ करत होता. ते पाहून ती म्हणाली, लोक मला उगीच खोटं सांगत होते, बल्लाळाला बांधून ठेवलं आहे म्हणून नाही तर मी माझ्या पतीची सेवा करायची सोडून इकडे याला बघायला आले नसते. माझा बल्लाळ कसा मनापासून पूजा करत आहे अशी त्या बल्लाळेश्वराची आई बल्लाळची आई बोलत होती. म्हणून तिने त्याला कडकडून मिठी मारली. त्याला म्हणाली, बल्लाळ, घरी चल बाळा, तुझ्या वडिलांना अचानक काहीतरी झालं आहे रे, तू तर बघ ना त्यांना काय झालं आहे, चल बाळ आपण घरी जाऊया. त्यावर बल्लाळ म्हणाला, कोणते घर, कुणाचे वडील, मला कोणी वडील नाही, आई नाही, कोणीच वगैरे नाही. माझे माता पिता सर्व काही श्री गजानन आहे, बल्लाळेश्वर आहे. मी घरी येणार नाही. मी माझे शरीर श्री गजाननाला अर्पण करून चुकलो आहोत. तेव्हापासून मला सर्व ज्ञान प्राप्त झालं आहे. जो कोणी या बल्लाळेश्वराची श्री गजाननाची पूजा अर्चना करेल त्याला दिव्य ज्ञानाची प्राप्ती होईल. ज्याने देवाची विटंबना केली, ज्याला देव आवडत नाही, त्याला नरकाची प्राप्ती होते आणि त्याला देवाने शिक्षा केली. कल्याणाने म्हणजेच माझ्या पित्याने माझं देवाळाचं मंदिर तोडून
टाकलं, मला बांधलं, माझ्या मनाला ते बांधू शकत नाही म्हणून देवाने त्याला शिक्षा केली. जसे कर्म केले तसे फळ मिळायला हवे. मी कोणाला ओळखत नाही, तू तुझ्या घरी जा, तुझी पतीची सेवा कर, श्री गणेशाचे स्मरण करत मी इथेच राहणार आहे. तर असे म्हणत इंदुमती म्हणाली, बाळा, कितीही केले तरी ते तुझे वडील आहे, त्यांना या त्रासापासून तूच मुक्त करशील, तूच मुक्त केले पाहिजे. मी एकटी कशी सोडवणार त्यांना या संकटातून. हे ऐकून बल्लाळ म्हणाला, या जन्मी तरी त्यांची सुटका होणार नाही. पुढच्या जन्मी तुझ्या राजकुळात जन्म होईल, त्यावेळी तुझे नाव कमला होईल. आता तुझा पती पुढच्या जन्मात तुझ्या पोटी जन्म घेईल आणि त्यावेळी त्याचं नाव दक्ष असेल. या जन्माच्या पापामुळे तो उपजीविता, मुका, बैरा, कुबडा असा राहील. त्या जन्मातील त्याचे वडील त्याला संकटातून मुक्त करण्यासाठी तप करतील, पण त्या तपाचा उपयोग होणार नाही. मग संतापून राजा तुला आणि तुझ्या मुलाला घरातून हाकलून देतील. नंतर एका ब्राह्मणाच्या अंगावरून जाणाऱ्या वाऱ्याच्या स्पर्शाने तो बरा होईल आणि मग तुम्हा दोघांना लवकर श्री गजाननाचे दर्शन होईल. बल्लाळाची वाणी ऐकून तिला खूप आनंद झाला आणि ती सोडून जाणार नाही म्हणून वाईटही सोडून जात होती म्हणून तिला वाईटही वाटले, पण जड अंतकरणाने ती तेथेच तशीच घरी गेली आपली पतीची सेवा करायला. इकडे बल्लाळाला आकाशातून विमान घ्यायला आले. विमानात बसून तो स्वर्ग लोकात गेला आणि बल्लाळाला स्वर्गाची प्राप्ती झाली. जो कोणी या कथा बल्लाळेश्वराच्या ऐकेल त्याला स्वर्गाची प्राप्ती होईल. आता दक्षाची तपश्चर्या कशी सफलता मिळाली? विश्वामित्राने भीमराजाला विचारले. महाराज, पण पुढे त्या दक्षाचं काय झालं ते सांगा ना. त्यावर विश्वामित्र म्हणाले, कौंडिन्य नावाच्या नगराजवळ एक अरण्य होते. त्या अरण्यात एक छानसं सरोवर होतं. त्या सरोवराच्या काठीवर एक मोडकळीस ओलं जुनाट श्री गणेशाचं मंदिर होतं. त्या मंदिरात दक्षाने 12 वर्ष श्री गजाननाची मानसपूजा केली होती, षोडोपचारे पूजा केली. 12 वर्ष आणि 21 दिवस झाल्यानंतर उत्तर रात्री दक्षाला एक स्वप्न पडलं. स्वप्नात एक मोठा हत्ती दिसला. त्या हत्तीने सोंडेने दक्षाच्या गळ्यात रत्नाची माळ घातली आणि सोंडेने उचलून आपल्या पाठीवर घेतलं. मग तो हत्ती चालत चालत त्याच्या पुढे पताका लावलेल्या होत्या त्या नगरात घेऊन गेला. दक्ष जेव्हा जागा झाला तेव्हा त्याने हे स्वप्न आपल्या मातेला सांगितले. त्यावर माता म्हणाली, बाळ दक्षा, स्वप्नात जो हत्ती तू पाहिलास ना तो साधासुद्धा हत्ती नव्हता, तो प्रत्यक्ष श्री गणेशच होता आणि त्याने तुला पाठीवर घेतले, म्हणजे तुला लवकरच राज्य मिळणार आहे, तू राजा होणार आहे. हे ऐकून दक्षाला खूप आनंद झाला आणि तो म्हणाला, माते, जेव्हा मला राज्य मिळेल त्यावेळी मी तुला पालखीतून येईन, तुला अलंकार, वस्त्रे, रत्नजडित आभूषणे घालील. त्यावर माता म्हणाली, दक्ष बाळ, ज्यावेळी तू गादीवर बसशील त्यावेळी मला सर्वात जास्त आनंद होईल, पण धर्माने वागून राज्यकारभार केलास तर मला विशेष आनंद होईल. देव तुझे कल्याण करो. कौंडिन्य राजा, नगराचा राजा, अचानक मरण पावला. सर्व वातावरण शोकाकुल झाले आणि त्या राजाची पत्नी सुलभा ही महापतिव्रता होती. तिला तर अनेक अनावर शोक झाला होता. राजाचे 2 प्रधान होते, सुमती आणि मनोरंजन. या दोघांना काय करावे काहीच कळेना. हे बघून राजपुरोहित म्हणाला, हे बघा, तुम्ही सगळे शांत व्हा. राजाने मेल्यावर त्याच्या नातेवाईकांनी शोक करू नये असे शास्त्रात सांगितले आहे. रडल्यामुळे त्यांच्या डोळ्यातील पाणी मृत्यूच्या तोंडात पडते व त्यांचा आत्मा पुढे सरकत नाही, त्यामुळे रडू नये. त्यात अडथळा येतो. मृत्यूला जास्त वेळ ठेवता पण येत नाही. अग्निसंस्कार करायचे असते. या जगात जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला मरण आहेच, तेव्हा तुम्ही शोक करत बसू नका. सूर्य आणि चंद्र वंशातील राजे अनेक जन्मले पण मरण पावले, याचा काही गणती आहे का? सर्वांना आपला जीव प्रिय आहे. रडत बसण्यात काही अर्थ नाही. असे किती वेळ रडत बसणार? पुढील कामी करायची आहेत की नाही? राजाला मूलबाळ नसल्याने त्याच्या उत्तर कार्यासाठी धर्मपुत्र शोधायला पाहिजे ते सांगा. पुरोहिताच्या बोलणे ऐकून सर्वांनी शोक आवरला आणि आवरता घेतला. सुमंत प्रधानांनी पुढे होऊन राजाचे उत्तर कार्य केले. राजाला तिलांजली देऊन सर्व माघारी आले. राजवाड्यात आल्यावर त्यांनी राणीचे, सुलभाचे सांत्वन केले व सारे जण आपापल्या घरी निघून गेले. राजानंतर गादीवर कोणाला बसवायचे हा मोठा प्रश्न त्यांना पडला. त्याचवेळी परमज्ञानी श्री गणेश भक्त मृदुंगल ऋषी त्या ठिकाणी आले. त्यांनी प्रधानांना उपदेश केला आणि म्हणाले, गादीवर कोणीतरी पाहिजे. यासाठी राजाचा जो मोठा हत्ती आहे त्याच्या सोंडेत एक रत्नमाला द्या आणि त्याला रस्त्यावर सोडा. तो ज्याच्या गळ्यात माळ घालेल, रत्नमाला घालेल, तो त्याला गादीवर बसवा. मृदुंगल ऋषीचा हा उपदेश सर्वांना पटला. मग शुभ दिवस पाहून नगरातील सर्व लोकांच्या उपस्थित राणीने त्या महान नावाच्या हत्तीच्या सोंडेत एक रत्नमाला दिली आणि म्हणाली, जो कोणी या राज्याच्या गादीवर बसण्यायोग्य असेल त्याच्या गळ्यात ही माळ घाल, अशी तिने हत्तीला प्रार्थना केली. तो हत्ती इकडे तिकडे, खूप इकडे तिकडे फिरला. प्रत्येकाला वाटत होते की हत्तीने आपल्याच मुलांच्या गळ्यात माळ घालावी. म्हणून प्रयत्न करत होते. प्रत्येक पुरुषाला वाटत होते की हत्ती आपल्याच गळ्यात माळ घालेल, पण हत्तीने तेथील कोणाच्याच गळ्यात माळ घातली नाही.
आणि सर्व शहरात हत्ती फिरला, पण त्याने कोणाच्याच गळ्यात माळ घातली नाही. तो नगराच्या बाहेर गेला. लोकही त्याच्या मागे गेले. हत्तीने कोठेही न जाता सरळ नगराबाहेर जेथे गणेशाचे मंदिर होते तेथे गेला. दक्ष गजाननाची पूजा करत होता. त्याच्या गळ्यात माळ घातली. दक्षाच्या गळ्यात हत्तीने माळ घातली, पण प्रजेला हे मान्य आहे की नाही हे प्रधानांनी पडताळून पाहिले. नंतर दक्षाला राजवाड्यात आणून धूमधडाक्यात त्यांचा राज्याभिषेक केला. राजा झाल्यावर दक्षाने आपल्या मातेला मृदुंगल ऋषींना वाड्यात बोलवले व त्यांना नमस्कार करून त्यांचा सत्कार केला. मृदुंगल ऋषींना गावे व रत्ने दान दिली. ब्राह्मणांना दान देऊन भोजने दिली. काही दिवसांनी ही बातमी दक्षाच्या पित्याला म्हणजेच कर्नाटकातील वल्लभ राजा, ज्याने त्याला दक्षाला घरातून बाहेर काढून दिले होते, त्याच्या पत्नीला बाहेर काढून दिलेले होते, ज्या राजाने त्याच्या पिताने म्हणजे दक्षाला बाहेर, तुम्हाला ही सर्व कथा समजली असेल मला असं वाटतं की दक्ष राजाने दक्षाचा पिता जो होता तर वल्लभ राजा याने त्याच्या बायकोला आणि मुलाला बाहेर काढून दिलं होतं, कारण की तो कुबडा मोका बहिरा होता आणि त्याच्या अंगातून कधी कधी रक्त येत होतं. तर अशा घाणेरड्या अवस्थेत म्हणजे तो राज्यात ठेवला नाही आणि अरण्यात त्याच्या बायकोला आणि मुलाला बाहेर काढलं. पण ज्या वेळेस ती राणी बाहेर म्हणजेच आपलं पोट पाणी बघण्यासाठी घरोघरी दारोदारी भिक्षा मागत होती आणि आपल्या मुलाला एका मंदिरात ठेवून ती भिक्षा मागायला जायची आणि पोट भरत होती. पण मृदुंगलाच्या वाऱ्याच्या भगवत मृदुंगलाच्या वाऱ्याच्या स्पर्शाने तो दक्ष बरा झाला. तर तो दक्ष हाच आहे जो छोटा मुलगा होता, त्याच्या वडिलांनी पित्याने त्याला बाहेर काढलं, म्हणजेच हाच दक्ष. तर या मृदुंगलाच्या वाऱ्याच्या स्पर्शाने तो बरा झाला आणि त्याला स्वप्नात दर्शन दिले गजाननाने की तुला हत्ती तुझ्या गळ्यात माळ घालेल असे साक्षात दर्शन दिले आणि मग त्याला राजपाट मिळाले. हे सर्व स्वप्नामध्ये वृत्तांत दिसला. ओम गम गणपते नमा या अष्ट अक्षराचा त्याने एका पायाच्या अंगठ्यावर उभा राहून जप केला आणि गजाननाला प्रसन्न करून घेतले आणि गजाननाला सांगितले. गजानन म्हणाला प्रसन्न करून की तुला काय पाहिजे आहे ते सांग. तेव्हा गजाननाला सांगितले की मी तुला वर देऊ शकत नाही, तुला वर देण्याचा अधिकार तुला मृदुंगला ऋषीचाच आहे. तर तो मृदुंगल ऋषीचा या आशीर्वादामुळे दक्षाला हे एवढे राजपाट भेटले. आता ही गोष्ट कोणाला कळली? कर्नाटकातील वल्लभ राजाला समजली, म्हणजे दक्षाच्या पित्याला समजली की आपल्या मुलाला भेटायला आला. आता तो आनंदाने आपल्या मुलाला भेटायला आल्यानंतर वीरसेन नावाच्या राजाला स्वप्नात गजाननाचा दृष्टांत झाला. स्वप्नात सांगितले की तुझी मुलगी दक्षाला दे. त्याप्रमाणे वीरसेनाने आपली मुलगी दक्षाला दिली. नंतर थोड्या दिवसांनी दक्षाला मुलगा झाला. त्याचे नाव बहुतमानू असे ठेवले. नंतर हलादराचा पुत्र सुतील, त्याचा पुत्र पद्याकर, पद्याकराचा पुत्र रिपुमर्दनाचा मुलगा चित्रसेन आणि चित्रसेन राजाचा मुलगा भीमराजा तूच आहेस असे सांगितले. मग भृगु ऋषी पुढे सांगत होते विश्वामित्रांना भीमराजाला काय एकाक्षरी मंत्र दिला, म्हणजे म्हणाले भीमराजा आता एक काम कर, ज्या ठिकाणी दक्षाने मंदिर स्थापले होते तेथे जाऊन तू अनुष्ठान कर. विश्वामित्राच्या आज्ञेने भीमराजा आपल्या राणीसह नगरात गेला. राजाला दिव्य देह प्राप्त झाल्याने सर्वांना आनंद झाला. भीमराजाला आणि राणीला पालखीत बसून मिरवत राजवाड्यात नेण्यात आले. नंतर शुभ मुहूर्त बघून राजाने गजाननाच्या मंदिरात पूजा करायला सुरुवात केली. गजाननाच्या स्मरणात राजा इतका गळून गेला की त्याला दुसरे काहीच दिसत नव्हते. जिकडे तिकडे त्याला गजाननच दिसू लागले. त्यामुळे जे त्याला दिसेल त्याला तो नमस्कार करू लागला. त्यामुळे गजानन प्रसन्न झाले व भीमराजाला दर्शन दिले आणि म्हणाला, हे भीमा, तू आनंदात राज्य करणार आहेस, कारण लवकरच तुला पुत्र प्राप्ती होणार आहे. अशा प्रकारे राजा फळाची आशा न करता सुखाने राज्य करू लागला. निरपेक्ष आणि मनाने तो गजाननाचे स्मरण करत राहिला. काही दिवसांनी त्याला अतिशय मनमोहक असा मुलगा झाला. पुत्र प्राप्तीमुळे राजाने खूप दान धर्म केला. मोठ्या जोरात जन्म उत्सव साजरा केला. रुक्मांगद नाव ठेवले. हळूहळू रुक्मांगद मोठा होऊ लागला. मोठ्या झाल्यावर तो गुरूंकडे विद्या अभ्यासासाठी जाऊ लागला. रुक्मांगद खूपच तल्लख असल्याने त्याला सर्व विद्या अल्पकावशात प्राप्त झाल्या. तो मोठा झाल्यावर त्याला युवराज म्हणून अभिषेक करण्यात आले. भीमराजाने त्याला श्री गजाननाचा एकाक्षर मंत्राचा उपदेश केला आणि रुक्मांगद श्री गणेशाचे स्मरण करू लागला. तो तेथेच राहिला. एक दिवस रुक्मांगद शिकारीस गेला आणि अनेक प्राण्यांची त्याने शिकार केली. शिकार करून तो थकला. विश्रांतीसाठी तो जागा शोधू लागला. त्याला एक तेथे आश्रम दिले. ऋषी पत्नीचा आता शाप. हळूहळू रुक्मांगद आश्रमाजवळ आला. तो आश्रम वाचन कवी नावाच्या ऋषीचा होता. वाचन कवी नावाचे खूप मोठे तपस्वी ऋषी होते. तर तो आश्रम वाचन कवी नावाच्या ऋषीचा होता. त्याची पत्नी मुकुंदा ऋषी पत्नी ही खूपच सौंदर्यवती. ज्यावेळी रुक्मांगद आश्रमात पोचला त्यावेळी ऋषी स्नानासाठी निघाले होते. रुक्मांगदाने ऋषींना पाहिल्यावर नमस्कार केला. माझी पत्नी मुकुंदा तुझे अतिथी करेल. मी स्नान करून येईपर्यंत तुम्ही विश्रांती घ्या असे सांगून ऋषी स्नानास निघून गेले. मुकुंदाकडे रुक्मांगदाने
पाणी मागितले. ती पाणी घेऊन आली. सुंदर राजपुत्राला पाहिल्यावर मुकुंदा त्याच्यावर मोहित झाली आणि त्याला म्हणाली, तुम्हाला पाहिल्यापासून माझं मन तुमच्यावर आसक्त झालंय. तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा, मला सुख समाधान द्या. हे ऐकून रुक्मांगदाला वाईट वाटले. तो रागाने म्हणाला, हा ऋषी आश्रम आहे म्हणून मी इथे आलो. इथे असं काही होईल असं कधी मला वाटलं नव्हतं. आपण कितीही सुंदर असला तरी माझे मन तुमच्यावर जाणार नाही. मला खूप तहान लागली होती, पण आता तुमच्या हातून पाणीसुद्धा प्यायची माझी इच्छा नाही. असे म्हणून तो जाऊ लागला. मध्ये चढून ऋषीपत्नी त्याला म्हणाली, जो स्वतःहून परस्त्रीवर हात टाकतो तो नरकात जातो, मग तो पापी. पण एखादी स्वतःहून अनुरुक्त स्त्री जर असेल आणि तर ते जर सांगत असेल तर ते पाप लागत नाही. त्यासाठी मला सोडून तू जाऊ नकोस. मला डालवून तू गेलास तर मी तुला भस्म करीन, शापाने भ्रष्ट करीन असे सांगितले. असे म्हणून तिने रुक्मांगदाला जोरात मिठी मारली, पण त्याने तिला रागाच्या जोरात ढकलून दिले. ती बेशुद्ध होऊन खाली पडली. ती शुद्धीवर आल्यावर तो तिला म्हणाला, असं करणं बरोबर नाही. अविवेकामुळे आपण नरकाचा रस्ता धरत आहोत. आपण कितीही प्रयत्न केला तरी मी तुम्हाला वश होणार नाही. माझे मन अनाचार करण्यास कधीच तयार होणार नाही. मुकुंदेला नाराज केल्याने ती रागाने लालेलाल झाली. ती म्हणाली, तू माझा अपमान करून कष्ट दिलेस तेव्हा मी तुला शाप देते की तुझ्या सर्व अंगावर कुष्ठ उत्पन्न होईल, कुष्ठ रोग लागेल. तिचे ते बोलणे ऐकून रुक्मांद खूप दुःखी होऊन तेथून निघून गेला आणि त्याने आपल्या शरीराकडे पाहिले तर सर्व शरीर त्याचे संवेदहीन झाले. कुष्ठरोग आला त्याला. गणेशा, का रे तू मला अशी शिक्षा दिलीस? मी तुझा काय अपराध केला होता? तू तर दुष्टांचा नाश करणार आहेस. मग ही अदमश्री कशासाठी जिवंत ठेवली होतीस? तू माझ्याकडे बघ. सर्व करता करणारा तूच आहे. मी तुला शरण आलेलो हवं आणि तुला काय करायचं आहे ते तू कर. मी प्रायोपशेन करीन. माझे शरीर त्यागणार आहे. मला या शरीराची शरम वाटत आहे. असे म्हणून तो एका वडाच्या झाडाखाली गणेशाचे स्मरण करीत बसला आणि वटवृक्षाखाली रुक्मांद तप करत बसला होता. बरेच दिवस गेले होते. एके दिवशी नारद मुनी तेथे आले. रुक्मांगदाने त्यांना नमस्कार केला. रुक्मांगदाने नारद मुनींना आपली सर्व हकीकत सांगितली. तेव्हा नारद मुनी म्हणाले, तुला एक चमत्कार घडलेले सांगतो. विदर्भ देशात एक कद्दम नावाचं नगर होतं. तेथे चिंतामणी गजाननाचं सुंदर असे एक मंदिर आहे. त्याचं मंदिरासमोर पाण्याने भरलेले एक कुंड आहे. त्या कुंडाजवळ श्री गजाननाची पावले उमटलेली आहे. त्या ठिकाणी कुष्ठाने पीडित असलेला एक शूद्र त्या ठिकाणी आला आहे. त्याने त्या कुंडात स्नान केले. त्याबरोबर त्याचे शरीर पूर्ववत झाले आणि त्याला खूप आनंद झाला. गजाननाची सेवकांनी तेथे विमान बोलवलं. विमानात बसून त्याला उत्तम लोकी पाठवलं. तेव्हा तू सुद्धा या चिंतामणीच्या मंदिरात जा, म्हणजे तुम्ही या व्याधीमुक्तून मुक्त होशील. रुक्मांगदाला खूप आनंद झाला. तो म्हणाला, मुनीवर, मला त्या तीर्थाची हकीकत आपण सांगितली तर बरं होईल. आता अहिल्याची कथा. त्याची उत्सुकता पाहून नारद मुनी सांगू लागले, मग ऐक. एकदा मी स्वर्गात इंद्राकडे गेलो. इंद्राने माझे स्वागत केले. मला ते म्हणाले, नारद मुनी, तुम्ही एखादा चमत्कार पाहिलेला असल्यास तो सांगा. त्यांना मी सांगितले की देवेंद्रा, आज मी मृत्यूलोकात गौतम ऋषीच्या आश्रमात गेलो होतो. आश्रमामध्ये पत्नीसह महर्षी बसले होते. महर्षीची पत्नीचे नाव अहिल्या. ती खूपच सुंदर आहे. इतके की तिच्या पुढे उर्वशी, मेनका, इंद्राणी, सावित्री, लक्ष्मी यांच्यापेक्षाही ती अत्यंत सुंदर आहे. तिच्यासारखी रूपवती स्वर्गलोकात कोणीच नसेल. अगदी तिच्या पुढे तुझी अमरावती नगरी सुद्धा मला तुच्छ वाटत आहे. नारद मुनीच्या तोंडून अहिल्याचे वर्णन ऐकून इंद्र अस्वस्थ झाला. केव्हा एकदा अहिल्याला बघेन असं त्याला वाटत होतं. तो लगेच पृथ्वीवर आला. गौतम ऋषी स्नानासाठी गेले होते. इंद्राने गौतम ऋषीचे रूप घेतले आणि अहिल्याजवळ गेला. तो तिला शय्यावर चलण्याचा आग्रह करू लागला. तिला ते विचित्र वाटले आणि ती म्हणाली, आपली ही ध्यान धारणा करायची वेळ आहे आणि हे असं भलतंच काय बोलत आहे असे तिला वाटले. आणि मग गौतमाचे रूप धारण करणारा इंद्र म्हणाला, अगं अहिल्ये, मी आता नदीवर स्नानासाठी गेलो. तेथे नदीत एक सुंदर अप्सरा नग्न अवस्थेत आंघोळ करताना पाहिली आणि माझी वासना जागृत झाली. मी अंघोळ न करता तसाच माघारी आलो. तू लवकर माझ्याबरोबर शय्येवर चल आणि माझी इच्छा पूर्ण कर, नाही तर माझा प्राण निघून जाईल. त्यावर ती म्हणाली, महाराज, भलत्याच वेळी हे काय तुम्हाला सुचलंय? आता खरं तर ही तुमची तप जप हवन करण्याची वेळ आहे. असो, मी तुमची धर्मपत्नी आहे. पतीची आज्ञा पाळणं माझा धर्म आहे आणि मला पाळलंच पाहिजे. यावर मी तुम्हाला काय बोलू? तुमची इच्छा पूर्ण करणे माझा धर्मच आहे. असे बोलून ती त्याच्याबरोबर शय्येवर त्याच्याशी एकरूप झाली. पण तिला नंतर शंका आली, कारण इंद्राच्या अंगाचा सुवास तिने लगेच ओळखला. हे आपले पती नसून दुसरेच कोणीतरी आहे हे तिच्यात लक्षात आले. तिने त्याला विचारले, तू कोण आहेस? लवकर सांग, नाही तर मी शाप दिल्याने तुझं भस्म होईल. अहिल्याचा राग बघून इंद्र घाबरला. तो आपल्या इंद्ररूपात प्रकट झाला आणि म्हणाला, देवांचा राजा इंद्र, तुझे सौंदर्य वर्णन ऐकून मी तुझ्या मोहात पडलो. तुझ्या रूपाला भाळून मी हे सारे काम केले. आता झाल्या गोष्टी विसरून जा. तू माझ्याबरोबर स्वर्गात चल, असे इंद्राने अहिल्याला सांगितलं. हे ऐकून अहिल्याला खूप इंद्राचा राग आला, पण घडलेल्या कामाची लाज
सुद्धा तिला वाटत होती. ती शर्मेने म्हणाली, माझे पावित्र्य तू भ्रष्ट केले. तू मूर्खा, केवढे संकट तुझ्यावर ओढावून घेतले आहेस. याचा परिणाम तुला वाईट होईल. अहिल्या अति दुःखाने गलित गात्र झाली आणि इंद्राबरोबर अहिल्या बोलत असतानाच गौतम ऋषी स्नान करून आश्रमात आले. रोज अहिल्या पाय धुण्यासाठी दारात उभी राहायची, पण आज आली नाही म्हणून त्यांनी हाक मारली. गौतम ऋषी ज्या ठिकाणी बसायचे तेथे आसन सुद्धा ठेवलेले नव्हते. ती समोर आल्यावर तिला विचारले, आज आसन का मांडले नाही? ती भीतीने थरथर कापू लागली. पतिव्रत्य भ्रष्ट झाल्यामुळे पतीकडे डोळे उघडून बघण्याचे धाडस तिला होईना. नंतर ऋषीवरांना नमस्कार करून घडलेला प्रकार सांगितला. ऋषींना राग आला. रागात द्वेषात त्यांनी तिला शाप दिला. तू महान पतिव्रता, तुला इंद्राचं कपट ओळखता आलं नाही. धिक्कार आहे तुझा. तू आपल्या शीलापासून भ्रष्ट झालीस म्हणून तू शिळा होऊन पडशील आणि ज्यावेळी श्रीरामाचा पदस्पर्श होईल तेव्हाच तुझा उद्धार होईल असा शाप देताच अहिल्या तत्क्षणी शिळा होऊन पडली. आणि हे पाहून इंद्र घाबरला. मग तो मांजराच्या रूपाने पळून जाऊ लागला आणि गौतम ऋषींना अंतःकरणाने त्याला ओळखले. त्याला म्हणाले, तू देवांचा राजा आहे म्हणून तुला भस्म करत नाही, परंतु या वाईट कामाबद्दल तुला शिक्षा झालीच पाहिजे. कपटी देवेंद्रा, तुझ्या शरीराला सहस्र छिद्रे पडतील असे म्हणताच इंद्राच्या अंगावर सहस्र छिद्रे पडली. इंद्र अतिशय दुःखी झाला. त्याला देवांसमोर जायला लाज वाटू लागली. मनोमन मदनाचा त्याने धिक्कार केला. झालेल्या कर्माची शिक्षा भोगल्याशिवाय सुटका नव्हती. इंद्राने इंद्रगोप कीटकाचं रूप घेतला आणि तो कमळाच्या देठात जाऊन लपून बसला. मग नारद मुनी पुढे म्हणाले, कमळाच्या देठात इंद्र लपून बसला हे मला समजल्यावर मी अमरावतीस गेलो. तेथे बृहस्पती व इतर देवांना इंद्राची हकीकत सांगितली. सर्वजण काळजीत पडले. बृहस्पती सर्व देवांसह गौतम ऋषीकडे गेले. ते त्यांची प्रार्थना करू लागले. ऋषी महाराज, तुम्ही महाशक्तिशाली आहात. तुमच्या पुढे आम्ही क्षुल्लक आहोत. तुमच्यासारख्या ऋषींच्या शक्तीचे वर्णन करायचं तर कोणी सकाळी धान्य पेरलं तर दुपारी उगवतं, संध्याकाळी त्याची मळणी होते, अशी तुमची शक्ती आहे. अगस्त्य ऋषींनी तर आचमनाने समुद्र प्राशन केला. आपल्या दर्शनाने किंवा बोलण्याने सर्व पापांचा नाश होतो. हे ऋषीवर्य, आम्ही इंद्रासाठी तुमची क्षमा मागण्यासाठी आलो आहोत. इंद्राला क्षमा करावी अशी आमची इच्छा आहे, ती तुम्ही पूर्ण करावी. त्यावर गौतम ऋषी म्हणाले, इंद्रा हा कपटी नीच वागणुकीचा आहे, अविचारी आहे. त्याने माझा खूप मोठा अपमान केला आहे. तरीही त्याने श्री गणेशाची जर साधना केली तर त्याचा उद्धार होईल. म्हणून श्री गणेशाला प्रसन्न करून घेण्याचा एक मंत्र सांगतो आणि मग या मंत्राचे पठण करा, म्हणजे इंद्र पापमुक्त होईल. आणि माझ्या शापामुळे इंद्राच्या अंगाला पडलेल्या छिद्राच्या ठिकाणी त्याला सहस्र त्याला डोळे येतील. त्यामुळे त्याचे सारे त्याला सहस्राक्ष म्हणतील. इंद्राला सर्वे सहस्त्राक्ष म्हणतील. गौतमाचा उशाप ऐकून सर्व देवांना आनंद झाला. त्या सर्वांनी गौतम ऋषींना नमस्कार केला व इंद्राकडे गेले. गौतम ऋषींकडून आल्यावर सर्व देव कमळाच्या देठाकडे गेले. त्यांनी इंद्राला उशाप मिळाल्याचे सांगितले. तुला गौतम प्रसन्न झाले आहे तेव्हा तू बाहेर ये. इंद्राला आनंद झाला. तो बाहेर आला, परंतु त्याच्या अंगाला खूप दुर्गंधी येत होती. सर्व देवांनी नाक दाबून इंद्राला नमस्कार केला. नंतर इंद्राला स्नान करून प्राणायाम करायला सांगितले. मग बृहस्पतीने इंद्राला षडाक्षर मंत्राचा उपदेश केला आणि या मंत्राचा उच्चार करता करता इंद्राला सहस्र नेत्र असलेला दिव्य देह प्राप्त झाला. ओम गम गणपते नमः, ओम गम गणपते नमः असा जप त्याला करायला लावला. अष्ट हा 8 अक्षरांचा जप आहे आणि गजाननाय नमः 6 अक्षरांचा जप, षडाक्षर मंत्राचा जप करायला लावला. गजाननाय नमः, ओम गजाननाय नमः. मग तो जप करता करता त्याला सहस्र अक्ष डोळे त्याला प्राप्त झाले आणि देह चांगला प्राप्त झाला. मग इंद्र म्हणाला, देवांनो, माझ्या पापेचे फळ मला मिळाले. परस्त्रीबरोबर गमन करणारा किती शूर असू द्या, त्याला पापाचं फळ भोगावंच लागतं. त्यातून त्याची सुटका होणे शक्यच नाही. देवादिदेव श्री गणेशाच्या मंत्राने सामर्थ्य कितीही असो, तुम्हाला आता तेही तुम्हाला समजले नव्हते, ते आज गौतम ऋषीकडून समजले. गौतम ऋषींनी मला भस्म केले नाही, तसेच तुम्हाला मी पापातून मुक्त होण्यासाठी मंत्र उपदेश केला. आज मी धन्य झालो की त्यामुळे मला शरीर सहस्र नेत्रयुक्त शरीर प्राप्त झाले आहे. म्हणून कोणीही परस्त्रीवर हात टाकू नये असे सांगितले आहे. म्हणून आता आपले शरीर सुस्वरूप झालेले पाहून इंद्राला गणपतीविषयी अत्यंत आदर वाटू लागला आणि श्री गणेशावर त्यांची भक्ती दृढ झाली. इंद्राने एका वृक्षाखाली बसून ध्यान लावून षडाक्षर मंत्राचा गजाननाय नमः षडाक्षर मंत्राचा जप केला. जो कोणी आपल्या घरी सकाळ संध्याकाळ गजाननाय नमाचा मंत्राचा जो कोणी जप करतो त्याला कुठलाही रोग होत नाही आणि त्याचे शरीर सुदृढ राहते असे स्वतः इंद्राने सांगितले आणि मग षडाक्षर मंत्राची उपासना करावयास सांगितले. इंद्राने 1000
1000 वर्ष घोर तप केले, त्याच्या अंगावर वारुळे झाली. त्याची ही साधना बघून श्री गजानन प्रसन्न झाला. अतिशय तेजस्वी असे शरीर इंद्राला प्राप्त झाल्याने त्याचे सहस्त्र नेत्र दिपून गेले. त्यामुळे इंद्र घाबरला. तेव्हा श्री गणेश म्हणाला, इंद्रा तू घाबरू नको, तू ज्याची प्रार्थना करत आहे तोच मी तुझ्या समोर उभा आहे. तुला कोणता वर पाहिजे आहे ते माग. मग इंद्राने हे ऐकताच इंद्राला खूप आनंद झाला आणि त्याची भीती पळून गेली. डोळे उघडून त्याने गजाननाचे स्तोत्र म्हणण्यास सुरुवात केली. हे देवा गणेशा, मला तुझे नाव घेण्याची त्राणच नाही. तुला कोणाचाही आधार नाही, परंतु सर्व जगाला तू आधार देतोस. तुझे ज्ञान अगाध आहे, त्यामुळे तू सदैव आनंदित असतो. घोर तप करून सुद्धा सनकादिकांना ज्ञान झालेले नाही, पण तुझ्या षडाक्षर मंत्रामुळे मला ज्ञान झाले. जो कोणी तुझा षडाक्षर मंत्र घरात जपेल त्यांना दुःख दारिद्र्य दूर होऊन त्यांच्या घरात महालक्ष्मी प्रसन्न राहील असा तू आशीर्वाद दे. आणि ज्या मुलांना ज्ञानाची प्राप्तीनी बुद्धीची प्राप्तीनी जे मुके बैरे पांगडे लंगडे आहेत तर त्यांना तू सर्व जे म्हणजे त्याला ज्ञानाची काहीच त्यांना ज्ञान काय हे माहितीच नाही आहे. जो कोणी त्या षडाक्षर मंत्राचा जर जप करेल या हे गणेश पुराण त्यांना श्रवण करवेल तर तू त्यांना ज्ञानाची प्राप्ती करून दे असे इंद्राने त्यांना सांगितले. मग गणेश म्हणाला, तथास्तु असा वरदान मागितले. आणि हे गणेशा, मला तुझे कधीही विस्मरण होऊ नये असं वर दे असे इंद्राने सांगितले. मग कंदवृक्षाखाली मी 1000 वर्ष तपश्चर्या केली, म्हणून या झाडाला एक नगर निर्माण करा आणि त्याला कंदव नगर असं नाव द्या. त्या तपश्चर्याला बसण्यापूर्वी ज्या सरोवरात मी स्नान केले त्या सरोवराला जर कोणी येऊन तुमचं नाव घेईल आणि चिंतामणी सरोवरामध्ये जो कोणी स्नान करेल त्याचे दुःख दारिद्र्य दूर होऊन त्यांची मनोकामना तुम्ही पूर्ण करा. आणि या सरोवरात स्नान करून जे कोणी दान धर्म करेल त्यांना स्वर्गाची प्राप्ती करून द्या असे इंद्राने सांगितले. आणि येथे चिंतामणी अष्टविनायक एक पूर्ण झाले. या व्हिडिओमध्ये 2 अष्टविनायक आपले झालेले आहेत, तर त्यावर चिंतामणीचे अष्टविनायक म्हणून येथे नामस्मरण करायला सांगितले आणि चिंतामणीचे मंदिर येथे बांधायला सांगितले. त्यावर गजानन म्हणाले, इंद्रा तथास्तु, या व्यतिरिक्त मी आणखी वर देतो. जेव्हा जेव्हा तुझ्यावर संकट येईल त्यावेळी तू माझी प्रार्थना कर, म्हणजे मी प्रकट होऊन तुला संकटातून मुक्त करेन. असे म्हटल्यावर इंद्राने स्वर्गातून गंगा आणली. त्या गंगा जलाने गणेशास आंघोळ घातली. त्याबरोबर गणपरिवाराची ही यथासांग पूजा केली. म्हणून गजानन गुप्त झाला. नंतर इंद्राने त्या ठिकाणी स्फटिकाची सुंदर गणेशाची मूर्तीची स्थापना केली आणि तो स्वर्गलोकी निघून गेला. अशा प्रकारे चिंतामणी अष्टविनायक सरोवराचे हे महात्म्य होते. रुक्मांगदा, तू जाऊन त्या सरोवरात स्नान कर आणि मग तुझा कुष्ठरोग नाहीसा होईल. इंद्रासारखा तुलाही दिव्य ज्ञान प्राप्त होईल असे सांगितले. तर मित्रांनो, इथे आपले 2 अष्टविनायक या व्हिडिओमध्ये आपले झाले आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आता रुक्मांगदाचा उद्धार कसा झालेला आहे तर ते आपण ऐकूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. तर मित्रांनो, या 10 दिवसात या दररोज हे उपाय करायला विसरू नका. तर गणेश पुराणातील हे उपाय आहेत. गणपती बाप्पाला दुर्वा अतिप्रिय आहे, तर दररोज 108 दुर्वा असतील, 21 असतील, 11 असतील, नाहीतर 21 दुर्वाची 11 जोडी करून त्याची माळा घाला आणि आपली मनाची इच्छा बोला, म्हणजे आपली इच्छा लगेच पूर्ण होईल. तर गणेशाची पूजा करताना दुर्वा नक्की समर्पित करा. असे केल्याने गणेशाचा आशीर्वाद गणेश भक्तांना प्राप्त होईल. मोदक भगवान गणेशाला अतिप्रिय आहे, त्यामुळे तुम्ही मोदकाचे नैवेद्य नक्की दाखवा. भगवान गणेशाला लाल फूल जास्वंदाचं समर्पित करा. जर लाल फूल समर्पित करणे शक्य नसेल तर तुम्ही दुसरं कुठलंही फूल चढवू शकता. फक्त या गोष्टीची काळजी घ्या की भगवान गणेशाच्या पूजेत तुळशीचा वापर केला जाऊ नये. गणेशाने तुळशीचे वर्जित केले आहे, निषेध केले आहे. गणेशाला तुळशी अजिबात चालत नाही. गणपतीला प्रिय कुठले वस्तू आहे तर गणपतीला प्रिय वस्तू सिंदूर आहे. तर गणपती बाप्पाला लाल सिंदूर अत्यंत प्रिय आहे. भगवान गणेशाच्या पाण्याने अभिषेक करा आणि अभिषेक केल्यानंतर लाल सिंदूर समर्पित करा आणि त्यांच्या स्वतःच्या कपाळीही लाल सिंदुराने टिळा करा. म्हणजे तुम्ही दररोजही असे करू शकता आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त करू शकतात. तर शास्त्रानुसार शमी हा एकमात्र अशी वनस्पती आहे की ज्याची पूजा केल्याने श्री गणेश आणि शनिदेव दोघंही प्रसन्न होतात. कारण शमीमध्ये साक्षात शिवाचा वास असतो. अशी मान्यता आहे की भगवान श्री रामाने रावणावर विजय मिळवण्यासाठी शमीची पूजा केली होती, म्हणून शमी हे गणेशाला अत्यंत प्रिय आहे. शमीची काही पानं नियमितपणे गणेशाला जर समर्पित केले तर असे केल्याने घरात सुख समृद्धी आणि धनधान्य वाढते. तर असे हे उपाय तुम्ही नक्की करा.
तर मित्रांनो, गणेश चतुर्थीपासून तर हे 10 दिवस हे उपाय तुम्ही केव्हाही हे 10 दिवसात करू शकतात. गणेश पुराणातील उपाय गणेश चतुर्थीपासून तर ह्या 10 दिवसात केव्हाही जसा वेळ भेटला तसा तुम्ही हा उपाय करायला विसरू नका. गणेशाचा अभिषेक करा. गणपती बाप्पाचा अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि गणेशाला अभिषेक केल्यानंतर आशीर्वाद लवकरच प्राप्त होतो. आणि गणपती बाप्पाचा अभिषेक करता करता गणपती अथर्व शीर्षाचा पाठ करा. या गणेश पुराणाचं श्रवण करा. तर शास्त्रात गणेश यंत्राचं वर्णन अतिशय चमत्कारिक साधन म्हणून केलेलं आहे. चतुर्थीच्या दिवशी या कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही गणेश यंत्राची स्थापना आपल्या घरामध्ये करा. असे केल्याने, पूजा पाठ केल्याने वाईट शक्ती घरातून निघून जाते आणि धनधान्याची बरकती राहते. जर तुम्हाला बऱ्याच काळापासून कोणत्याही समस्यांना त्रास होत असेल तर गणेश चतुर्थीच्या दिवशी या 10 दिवसात हत्तीला हिरवा चारा घाला. श्री गणेशाच्या मंदिरात भेट द्या आणि त्याला प्रार्थना करा की हत्तीला हिरवा चारा दिल्यास सर्व समस्या दूर होतात. पैशांची समस्या दूर करण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी या 10 दिवसात नाहीतर स्नान केल्यानंतर गणेशाला गूळ आणि शुद्ध तूप अर्पण करावे. यानंतर भोगाचा नैवेद्य गाईला खाऊ घाला. या उपायाने पैशांची समस्या दूर होते. कोणत्याही मनोकामना पूर्ण होण्यासाठी गणेशाच्या मंदिरात जाऊन या गणपतीच्या मूर्तीसमोर गुळाचे 21 गोळ्या करा आणि दुर्वा अर्पण करा. असे केल्याने लवकरात लवकर इच्छा पूर्ण होईल. वैवाहिक जीवनात अडचणी आल्यास गणेश चतुर्थी नाही तर या 10 दिवसात बाप्पाला मालपुवा अर्पण करा. यामुळे लवकरच विवाह होतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी या 10 दिवसात नाही तर गणपतीला पिवळ्या रंगाची मिठाई नक्की अर्पण करा. असे केल्याने बाप्पा आपल्यावर लवकर प्रसन्न होईल. तर तुम्हाला हे असे छोटे छोटे उपाय नक्की करायचे. आणि ओम गम गणपते नमः या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सर्वदा या मंत्राचा किमान 108 वेळा तरी जप करायचा आहे. तर मित्रांनो, आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाकी उपाय आणि पुराण रुक्मांदाचा उद्धार कसा झाला ते ऐकणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला शेअर नक्की करा. जो खूप भाग्यवान आहे त्यालाच हे गणेश पुराण ऐकायला मिळेल. 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ असे गणेश पुराण आहे. ज्यांनी गणेश पुराणाचे श्रवण, पूजन, पठन केलं आहे त्यांच्या पिढीमध्ये कोणी मुका, बैरा या कोणत्याही ज्ञान नाही असा मुलगा, या अशी संतती कधीच जन्माला येणार नाही. त्याच्या पिढ्यांचा पिढ्या उद्धार होईल असा स्वतः गणपती बाप्पाने सांगितले आहे. म्हणून व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. शेअर केल्याने सुद्धा ते पुण्य तुमच्या अकाउंटलाच जमा होईल. म्हणून या 10 दिवसात जेवढे मंत्र, स्तोत्र तुम्हाला गणेश चालीसाचं पठण करता आलं तर चालेल. गणपती अथर्व शीर्षाचं पठण आहे. गणेश पुराणाचं पठण श्रवण करा. तर मित्रांनो, जय श्री गणेशा, जय श्री महाकाल.